कुणाला वाटेल का रांजणवाडीना अंध डोळा जाईल? कुणालाही वाटणार नाही. पण मग जातो ना, बऱ्याच असं होते की रात्री झोपताना डोळा छान आहे, सकाळी उठलं दिसणं बंद झालं. तो बाबा मला मेकअप रोज करायला लागतो, तर मी ह्याला अँटीडोट काय करू की माझा डोळा नाही खराब होणार आहे? कोणत्याही पद्धतीनं शरीरातलं पित्त खराब झालं आणि त्याचा परिणाम डोळ्यावर यायला लागलाय. गॉगल पेक्षाही भारी जर तुमच्या डोळ्याचं रक्षण कोण करत असेल तर ते काजळ करतं. तो मग त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी बसू शकते, पडद्याला सूज येऊ शकते, ऑप्टिक न्यूरायटिस म्हणून नसांची एक विकार मोठा आहे तो येतो आणि नंतर कायमचं अंधत्व येतं. आपली ही आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे. वमन कधी करायचं हे त्या आज्यांना माहिती होतं. आत्ताच्या शिकलेल्या लोकांना काय वाटतं, अरे काय अंधश्रद्धा ही, तोंडात बोट घालून कोण ओकाऱ्या काढतं का? पण आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यापेक्षा तोंडात बोट घालून पडजीप दाबून ओकलं, कफ जातो आणि पेशंट एका दिवसात बरा होतो, हे लोकांना कळत नाही ना. आणि आयुर्वेदात कोणताही विषय घेत राहिलात तुम्ही, आयुर्वेदात कोणती गोष्ट बघत असताना निदानाला महत्व जास्त आहे. पालेभाजी ही अचक्षुष्य आहे. अचक्षुष्य म्हणजे दृष्टीचं हनन करतं, डोळा घालवतं. शौचाला तुम्ही कमोड मध्ये बघा, पालेभाजी जशीच्या तशी पडते. तुम्ही ऐकले का कधी की शौचाला वारंवार जात नाही म्हणून या माणसाला हार्ट अटॅक आला? इतका मेजर इम्पॅक्ट हृदयावरती यायला लागतो. कुणाला पटेल का ह्या माणसाला बोलायचं काम खूप आहे म्हणून याला शुगर आहे? हे जे विकार आहेत, ह्या विकारांची आधुनिक शास्त्रात ट्रीटमेंट नाही. आणि ह्या सगळ्या विकारांमध्ये आयुर्वेदाचं निदान करून ट्रीटमेंट आपल्याला करता येते आणि आपल्याकडे अशा जटिल केसेसच येतात. नमस्कार, मी शीतल आणि टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, आपल्या आयुर्वेदामध्ये असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे आपण अनेक आजारांवरती मात करू शकतो. आणि अशातच आपल्या शरीराचा जो सर्वात महत्त्वाचा आणि नाजूक पार्ट समजला जातो तो म्हणजे आपले डोळे. आणि डोळ्यांचा आणि आयुर्वेदाचा काही संबंध आहे याबद्दल आपल्याला अजून तरी जास्त काही माहिती नाहीये असं अभ्यासातून जाणवतं. कारण अनेक जण अजून तरी डोळ्यावरती कोणतेही उपचार घ्यायचे म्हटलं तर ऑपरेशन करतात, लेझर ट्रीटमेंट करतात. पण यामध्ये आयुर्वेद एक अशी उपचार पद्धती आहे ज्यामुळे आपण डोळ्याचा चष्म्याचा नंबर हा कमी करू शकतो. त्याचप्रमाणे अत्यंत नाजूक अशा विकारांवरती सुद्धा किंवा जे काही आपल्या पडद्याचे किंवा नसांचे जे काही विकार असतील त्यावरती आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून मात करू शकतो. अनेक वेळा शुगरचा डोळ्यांवरती होणारा परिणाम, त्यासोबत हायपरटेन्शनचा डोळ्यावरती होणारा परिणाम, या सगळ्यावरती आयुर्वेद कशा पद्धतीनं काम करतं हे या सगळ्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज सुप्रसिद्ध आयुर्वेदिक नेत्ररोग तज्ञ डॉक्टर आबासाहेब गडदे इथे उपस्थित आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं टीओडी मराठी या युट्यूब चॅनलवरती. खरं तर सरांबद्दल विशेष सांगायचं झालं तर भारतातील 3 आयुर्वेदिक नेत्ररोग तज्ञांपैकी सर एक आहेत. सर, खूप खूप पुन्हा एकदा स्वागत तुमचं. सर, सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की डोळे म्हणजे हा आपल्या शरीराचा किंवा आपल्या एकूणच अवयवांमधला एक महत्वाचा पार्ट आणि तितकाच नाजूक पार्ट आहे. या विषयावरती अभ्यास करणं किंवा या विषयावरती सेवा देणं हे कधीपासून सुरू झालं आणि किती वर्ष झालं तुम्ही सेवा देताय या क्षेत्रात? मुळात प्रश्न असा आहे की आयुर्वेदात ऑप्थॉल्मॉलॉजी हे विषय शिकवला जातो का किंवा नेत्ररोग तज्ञ आयुर्वेदात आहेत का? इथं बेसिक पासून प्रश्न पडतो. विचार, माझी प्रॅक्टिस खरं तर 19 ते 20 वर्षापासून मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय, नेत्राची प्रॅक्टिस करतोय. पण लोकांपर्यंत हे पोचतच नाही. म्हणजे तुम्हाला आधुनिक शास्त्रानुसार त्वचा रोगतज्ञ बघायला मिळतील, किडनी विकाराचे डॉक्टर बघायला मिळतील, मधुमेहाचे डॉक्टर बघायला मिळतील, केसांचे वेगळे बघायला मिळतील, डोळ्यांची तर माहीतच आहेत. पण आयुर्वेदाच्या माध्यमातून हे बघायला मिळत नाही. आणि तो विचार घेऊनच म्हणजे हे मी काही वेगळं केलंय का तर नाही. आणि ती जी सर्जरी व्हायची ती सर्जरी अजूनही जगात मान्यता आहे त्याला. त्याच्या इतकी सुंदर सर्जरी ती प्लास्टिक सर्जरीच्या हिशोबाने ज्यावेळी विचार केला जातो किंवा नाकाची ती जी सर्जरी केली जाते ती जी आयुर्वेदात पूर्वी व्हायची, आपल्याकडे जे म्हणजे मी अतिशोक्ती करत नाही, हे पूर्वीच्या इतिहासात असं होतं. म्हणजे पूर्वीचे राजे असायचे, त्यांचे हात तुटायचे, पाय तुटायचे, नाक तुटायचं, कान तुटायचे आणि त्यावेळी त्या सर्जरी केल्या जायच्या. आयुर्वेदात त्यावेळची सर्जरी ENT म्हणजे नाक, कान, घसा, डोळ्याची सर्जरी म्हणा किंवा ते शास्त्र इतकं प्रगत होतं की त्याच्यातल्या काही सर्जरी अजून सुद्धा जशाच्या तशा वापरल्या जातात. फक्त टेक्निक म्हणण्यापेक्षा फक्त इन्स्ट्रुमेंट वेगळे आलेत. म्हणजे चेंज झालाय एकदा इन्स्ट्रुमेंट थोडे वेगळे आले, त्याला नावं वेगळी दिली गेली, तेवढाच काही तो फरक आहे. त्यामुळे मी वेगळं काय आयुर्वेदात करतोय का तर नाही, अजिबात नाही. मुळात पहिल्यापासूनच आयुर्वेदात म्हणजे डोळ्यांच्या विकाराची ट्रीटमेंट ही सांगूनच ठेवलेली आहे. फक्त करताना त्याला अनुभव गाठीला असायला पाहिजे. निदान असणं आयुर्वेदात फार महत्वाचं आहे. आणि आयुर्वेदात कोणताही विषय घेत राहिलात तुम्ही, आयुर्वेदात कोणती गोष्ट बघत असताना निदानाला महत्व जास्त आहे. निदान म्हणजे काय
तर काय आजार आहे त्याचं तर निदान महत्वाचं आहेच, पण तो का झालाय ह्याचं निदान फार महत्वाचं असतं. आधुनिक बऱ्याच व्याख्यानांमध्ये मी सांगत आलोय की आधुनिक शास्त्र काय बघतं, समोर जे दिसतं, काय दिसतोय, ताप आहे, काय दिसते, अंगाला रॅशेस आहेत, काय डोळे लाल झालेत, काय डोळे दुखत आहेत, एक्स वाय झेड जे समोर सिम्पटम दिसतं त्यानुसार ट्रीटमेंट आहे. आधुनिक शास्त्राची असते, ॲलोपॅथीनुसार असते. आयुर्वेदात ते का दिसतं ह्याच्यावर ट्रीटमेंट आहे. आणि ते शोधून ट्रीटमेंट करण्यात जी मजा आहे आयुर्वेदात, त्यानं बऱ्याच वेळेला बऱ्याच असाध्य विकारांची ट्रीटमेंट जे आधुनिक शास्त्रानुसार असाध्य सांगून ठेवले त्या आजारांची ट्रीटमेंट सुद्धा कमी दिवसात खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदाच्या माध्यमातून करता येते. आणि हे पोचवायसाठीच तो प्रयत्न म्हणून आपण गेले 19 ते 20 वर्ष करतोय आयुर्वेदाच्या माध्यमातून. आणि आयुर्वेदात जर निदान चांगलं झालं तर डोळ्याची ट्रीटमेंट मात्र खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. सर, आपण पाहिलं ना तर डोळे आणि आयुर्वेद याचा काही संबंध असेल असं अनेकांना अजूनही माहिती नाहीये. म्हणजे ज्यांना या बाबतीत अभ्यास आहे त्यांना नक्कीच माहिती असेल, पण या पद्धतीने ट्रीटमेंट घेणं आयुर्वेदाच्या हे किती प्रमाणे याचं किती लोक? खरं तर मुळात आता अवेअरनेस खूप आहे. एक गंमत अशी होती ना, कसं होतं, एखादा विकार म्हणजे जसं मी आता सांगितलं की का झाला हे शोधलं जात नाही. आता आयुर्वेदाकडे काय येत आहेत लोक, म्हणजे उदाहरण दाखल द्यायचं झालं तर डोळ्याच्या पडद्यांना वारंवार येणारी सूज आहे. मग ती शुगरमुळे येऊ शकते, तुम्हाला रक्तातली उष्णता असेल तर येऊ शकते, तुम्हाला क्रोनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तरी येऊ शकतं, पित्ताचे विकार असतील तरी येऊ शकतं, जिरलेला आम्लपित्त आहे तरी तुम्हाला पडद्याला सूज येऊ शकते. कारणं अनंत आहेत. त्याची आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंट काय एकच, इंजेक्शन देणं. इंजेक्शन दिलं की त्याची व्हॅलिडिटी असते 2 ते 3 महिन्यापर्यंतची. म्हणजे इंजेक्शन दिल्यानंतर लगेच काय दुसऱ्या दिवशी दृष्टी येत नाही आपल्याला, आणि मग त्याला यायला 15 दिवस, महिना, काही लोकांना 1.5 महिने लागतात. आणि ती आलेली विजन सुद्धा वर्ष 2 वर्ष टिकेल अशी अवस्था नसते. एका स्टेज नंतर आपल्याला पुन्हा इंजेक्शन घ्यावी लागतात. एक 10, 12, 15, 20, 22 एका एवढ्या इंजेक्शन, ज्याची इम्युनिटी जशी आहे तसं, किंवा जोपर्यंत पडदा साथ देतोय तोपर्यंत इंजेक्शन दिले जातात. आणि एका स्टेज अशी येते की इंजेक्शन देऊनही आपल्याला ती सूज कमी करता येत नाही. मग त्यावेळेला डोळा गेला असं डिक्लेअर होतं. आता हे वेळेला ज्यावेळेला आधुनिक शास्त्राचे डॉक्टर सांगतात की आता नाही काही करता येणार, त्यावेळेला ज्यावेळेला ही लोक आपल्याकडे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला येतात त्यावेळेला त्याचं निदान बघितलं जातं. मग त्याला काही लोकांना मुळव्याध असते, काहींना मूतखडा असतो, काहींना पोटाचे विकार आहेत, काहींना लिव्हरचे आजार आहेत, काहींना थायरॉइड आहे, काहींना बीपी आहे, काहींना शुगर आहे. कारणं अनंत आहेत. त्याच्यानुसार तो जर असेल, म्हणजे ती सूज आली असेल तर त्या मूळ आजाराची ट्रीटमेंट केली की ती आस्ते आस्ते सूज कमी यायला लागते. हे बघून आता एवढी 20 वर्ष काम करतोय ना, तर हे बघून आता अवेअरनेस बऱ्यापैकी वाढलाय की बाबा आता सूज येते आणि मी ह्या डॉक्टरांकडे गेलो होतो आणि माझी सूज 1.5-2 महिन्यात गेली, 6 महिन्यात गेली आणि परत आलेली नाही. तेच त्यांच्याच नातेवाईकात कुणीतरी इंजेक्शन घेतलेलं असतं, त्यांची वारंवार 2-2, 3-3 महिन्यांनी इंजेक्शन चालू असतात. आणि एक स्टेज येते की दिसणं कमी झाल्याने इंजेक्शनचा रिस्पॉन्स तेवढा म्हणावा तसा होत नाही. मग ते सांगितलं जाते की नाही, ह्या डॉक्टरांकडे जा, याची ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीनं करता येते. तर सुरुवातीचा जो अप्रोच लोकांचा होता की मुळात आयुर्वेद किंवा मुळात डोळ्याची ट्रीटमेंट आयुर्वेदात होते की नाही, हे जे भयंकर होतं किंवा होतं असं ना, लोकांच्या डोक्यात गैरसमज असा बसलाय की आयुर्वेद म्हणजे पटकन होणारं काही शास्त्र नाही. म्हणजे आयुर्वेद आज घ्या आणि मग 2 महिन्यानं, 3 महिन्यानं, 6 महिन्यानं गुण बघा, असं नाही आहे. मुळात काय होतं, आयुर्वेदाला वेळ लागत नाही. तुम्ही आता ताप, सर्दी, खोकला घ्या, कोणताही आधुनिक शास्त्राच्या डॉक्टरकडे गेला तर ताप, सर्दी, खोकला आज औषध घेतले, व्हायरल इन्फेक्शन जोराचं झालेलं असताना, आणि तुम्हाला दुपारपर्यंत बरं झालं असं नाही होत. त्याला 3 ते 5 दिवस हा कालावधी द्यावाच लागतो. अगदी. हा, तर त्याला आयुर्वेदिक औषधं सुद्धा डोळ्यांच्या बाबतीत आपण करत असताना सुद्धा तेवढ्या दिवसात बरं होतं. सांगायचा मुद्दा काय, जर ताप, सर्दी, खोकला 3 दिवसाचा नूतन ताप, सर्दी, खोकला आहे 3 दिवसाचा आहे तर तो 3 दिवसात बरा होणार आहे. पण तोच जर हाडी ताप आहे, हाडी ताप आहे, सतत अंगात बारीक टेम्परेचर आहे, तुमच्या थर्मामीटरला टेम्परेचर जाणवत नाही पण तुमच्या अंगात बारीक ताप आहे, शरीराचा क्षय व्हायला लागलेला आहे, शरीर तुमचं क्षरण होतंय, हा, ते सततचं फिलिंग वर्षानुवर्ष 20 वर्ष आहे. आणि तो जर माणूस आला आणि तो म्हटला मला आता 3 दिवसात ताप घालून दाखवा, तर ते शक्य नाही. मुळात त्या हाडी तापाची, त्याला आयुर्वेदात जीर्णज्वर म्हटलं जातं, त्याची आधुनिक शास्त्रानुसार ट्रीटमेंटच नाही. त्याला ना पॅरासिटामॉल देता येतं, ना तापाची औषधं देता येतात, त्याला काहीच देता येत नाही. त्याला आयुर्वेदात ट्रीटमेंट आहे. पण जर 20 वर्षाचा विकार असेल, तो जिरला इतका, तो काढायला थोडा तर अवधी द्यायला पाहिजे. मग लोकांना वाटतं त्याला वेळ लागतो. तसंच आता पडद्याच्या सुजेच्या बाबतीत इंजेक्शन दिलं की 2 महिन्यात आपल्याला दिसायला लागतं छान, पण त्याचा परिणाम सुद्धा 2च महिने आहे ना, 2 किंवा 3 महिन्यात परत येणार आहे सूज. पण तीच आयुर्वेदात रूट कॉज काय आहे, जर आम्लपित्तानं सूज असेल तर 2 महिन्यात जाईल.
तो जिरलेला वात विकार आहे, सांध्यांचा विकार आहे, रक्ताचा विकार आहे, तो 20 वर्षांपासून आहे आणि त्याचा दुष्परिणाम स्वरूप आहे. किंवा शुगर आहे आणि बीपी आहे ते 10-20 वर्षांपासून आहे आणि त्याचा परिणाम जर डोळ्याच्या पडद्यावरती आला असेल, सूज जायला थोडा वेळ लागेल पण ते कायमस्वरूपी घालवता येणार आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून तिथं गल्लत होते. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की डोळ्यांना अचानक अंधपणा येऊ शकतो, अंधकार. तर हे कुठलं नेमकी कोणकोणते आजार आहेत ज्यामुळे दृष्टी जाऊ शकते? काय खरं तर हा खरंच फार छान प्रश्न आहे. डोळ्यात असा मी सांगताना लोकांनाही घाबरायला होईल, डोळ्यात असा एकही विकार नाही की ज्याच्यामुळे अंधत्व येत नाही. म्हणजे साध्यातल्या साध्या विकारापासून, आता गंमत सांगतो, रांजणवाडी, कुणाला वाटेल का रांजणवाडी ना अंध डोळा जाईल? कुणालाही वाटणार नाही, पण मग जातो ना. हो, हे सांगतोय. रांजणवाडी ज्या लोकांना वारंवार येते त्याचं कारण बघितलं पाहिजे ना. काय होतं, ज्या लोकांना वारंवार रांजणवाडी होते, सुरुवातीला काय होतं, उन्हाळ्यात म्हणजे काही लोकांचं नाकातून रक्त येतं बघा, उन्हाळ्यात येतं, घोणा फुटणं म्हणतो आपण, नाकातनं रक्त येतं. काही लोकांना मूतखडा होतो, तो उन्हाळ्यातच होतो. मुळात उन्हाळ्यात काय होतं, डिहायड्रेशन व्हायला लागतं, त्या रक्तात त्यांच्या क्षार असतात. डिहायड्रेशन झालं की रक्तातलं पाणी कमी व्हायला लागतं, पाणी कमी झाले की तुम्हाला स्टोनचा त्रास व्हायला लागतो आणि हा दर उन्हाळ्यात रिपीटेडली व्हायला लागतो. तर दर उन्हाळ्यात घोणा फुटतो, ही जशी कन्सेप्ट आहे तसंच रांजणवाडीच्या बाबतीत आहे. रांजणवाडी येण्याचं कारण काय? एक तर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे आपण जे म्हणतो ना की पित्त खवळले, पित्त खवळणे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. म्हणजे अंगाव गांधी येणं ह्यालाही पित्त खवळणे म्हणणार आहेत, ओकाऱ्या होतात त्यालाही पित्त खवळणं म्हणणार आहेत. 5 वेगवेगळ्या प्रकारची पित्त आहेत. म्हणजे वात, पित्त, कफ हे जे 3 दोष सांगून ठेवले आयुर्वेदात, त्यातला पित्ताचा जो प्रकार आहे त्यातलं अन्न पचवणार आहे तो पाचक पित्त. दृष्टी जे महत्वाची आहे त्याला, जे डोळ्याशी संबंधित आहे त्याला म्हणायचं आलोचिक पित्त. स्किन जी आहे, स्किनचा रंग जो ठरवतो, काळा गोरा जो काही रंग ठरवतो किंवा स्किनशी संबंधित जे आहे त्याला म्हणायचं भ्राजक पित्त. तर त्या ठिकाणचं पित्त बिघडलं की त्या ठिकाणी त्याची विकृती लक्षणं दिसायला लागतात आपल्याला. आता कोठ्यात पित्त बिघडतं कुठं छातीत पित्त असतं का? नाही. पित्त असतं कुठं? आमाशयाच्या खालचा भाग जो आहे, ड्युओडेनम, ज्याला आम्ही ग्रहणी म्हणतो, तिथं ते पित्ताचं मूळ ठिकाण आहे. तिथं लिव्हरमधनं पित्त सिक्रेट होतं आणि तिथं अन्न पचन व्हायला लागतं. आता तो बिघाड झाला, तो ग्रहणी बिघडली, तिथलं फंक्शन डॅमेज झालं, तर मग पित्त तिथं तुम्हाला लक्षण दिसतात का? नाही दिसत. तुम्हाला कुठे दिसतात? एक तर घशात, छातीत जळजळ मळमळ होते किंवा संडाच्या जागी जळजळ मळमळ होते. मी काय म्हणतो, लक्षात आलं? बिघडले पित्त कुठं? कोठ्यात, ग्रहणीच्या ठिकाणी. पण सिम्पटम एकतर वर दिसेल, नंतर सिम्पटम एकतर खाली दिसेल. तसं ज्यावेळेस डोळ्यात पित्त बिघडायला लागतं, म्हणजे शरीरात कुठेही बिघाड झालाय पित्ताचा, म्हणजे लिव्हरमध्ये आहे, पोटाशी संबंधित आहे, जागरण आहे, कोणत्याही पद्धतीनं शरीरातलं पित्त खराब झालं आणि त्याचा परिणाम डोळ्यावर यायला लागलाय. म्हणजे शरीरात पित्त खराब झालं आणि त्वचेवर परिणाम आला तर त्वचेवर लक्षणं दिसतील. जसं मी तुम्हाला वेगळ्या पित्ताचे प्रकार सांगून ठेवले तसं ज्या वेळेला शरीरातलं पित्त बिघडते आणि त्याच्या डोळ्यावरच्या पित्तावरचा परिणाम यायला लागला किंवा त्या पित्ताचा, शारीरिक पित्ताचा डोळ्यावरच्या पित्तावरती किंवा डोळ्यावरती परिणाम दिसायला लागला की मग सुरुवातीची सिम्पटम जी आहेत ते रांजणवाडीसारखे दिसतात. मग काही लोकांना डोळे वारंवार लाल होतात, काही डोळ्यांच्या पापण्यांना सूज येते, काहींना रांजणवाडी येते, काही लोकांना फोटोफोबिया म्हणजे लाईट सहन होत नाही, म्हणजे सूर्यप्रकाश नकोसा वाटायला लागतो. ही सुरुवातीची सिम्पटम असतात. ह्या वेळेला लक्ष दिले गेलं पाहिजे. शरीर काय म्हणतं, ह्या वेळेला तुम्ही लक्ष द्या. तुम्ही नाही दिलं तर मग काय होणार आहे? 1, 2, 3, 4, 5 वर्ष, 7 वर्ष फ्रिक्वेंटली त्या ठराविक कालावधीत तुम्हाला रांजणवाडी येईल, तुम्हाला ठराविक कालावधीत डोळे लाल होतील, त्या ठराविक कालावधीत तुमच्या पापण्यांना सूज येईल आणि ते स्वतःहून कमी होईल, अंगातली उष्णता कमी. काही जणांना ना रांजणवाडी पण अनेक, म्हणजे मी स्वतः पाहिलंय की मला जेव्हा रांजणवाडी, अनेकांचे डोळ्याचे टम्म सुचतात. पण मला म्हणजे मला माझं सांगत नाही, पण बऱ्याच जणांना आला असेल अनुभव, डोळ्याच्या आतमधून एक फुटकुळ येते एकतर, किंवा डोळ्याच्या बरोबर पापणीची लॅशची जी प्रकारच आहे तसे, म्हणजे एक तर आणि त्याची गाठ राहिली होती बरेच वर्ष. अगदी बरोबर. त्याचा काय दुष्परिणाम किंवा ते काय? म्हणजे ते मूळ कारण आधी सांगतो. म्हणजे हे जसं सांगतोय ना की ही उष्णतेची संबंधित आहे. सुरुवातीला हे रांजणवाडी यायला लागते. सुरुवातीला शरीर सिम्पटम काय, जसं आता कोठ्यात पित्त बिघडलं तर शरीर सुरुवातीला जळजळ दाखवेल, पण हे तुम्ही दुर्लक्ष करायला तर मोठे विकार यायला लागतात. रांजणवाडी मुळात डोळ्यातल्या पित्तामुळं, रक्तातल्या पित्तामुळे आले आणि ती रांजणवाडीकडे तुम्ही दुर्लक्ष घ्यायला लागला. जसं तुम्ही आता म्हटलात की सुचते आणि नंतर ती गाठ स्वरूपात राहते, नंतर रांजणवाडीची लक्षणं दिसत नाहीत. मग आस्ते 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 काय व्हायला लागतं, तुमच्या पडद्यावरती, नासांवरती परिणाम दिसायला लागतो आणि मग त्या विनाकारण मध्ये ब्लर दिसायला होणं, नंबर झपाट्याने वाढत जातोय असे सिम्पटम दिसायला लागतात. काही लोकांना पापण्यांची केस आहेत ते गळायला लागतात, डोळ्याला प्रचंड कंड सुटायला लागते, ही सगळी, किंवा काही लोकांना डोळे कोरडे पडायला लागतात. आता तीच रांजणवाडी
प्रत्येक व्यक्ती, काही लोकांना रांजणवाडी होऊन डोळे ड्राय पडतात, काहींना रांजणवाडी होऊन फोटोफोबिया म्हणजे लाईट सहन होत नाही सिम्पटम दिसतं, काहींना रांजणवाडी आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं तर सततचे डोळे लाल व्हायला लागतात, काहींना रांजणवाडी आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केलं, जर त्या पेशंटला दुर्दैवानं कोणतं शारीरिक मोठे व्याधी असतील, म्हणजे कोणते थायरॉइड आहे, बीपी आहे, शुगर आहे किंवा असे तत्सम मोठे विकार असतील आणि वारंवार रांजणवाडी येत असेल, तर मात्र त्यांच्या पडद्यावरती नसांवरती परिणाम येतो. मग त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी बसू शकते, पडद्याला सूज येऊ शकते, ऑप्टिक न्यूरायटिस म्हणून नसांची एक विकार मोठा आहे तो येतो आणि नंतर कायमचं अंधत्व येतं. आता जर रांजणवाडीने एवढं होतं माहिती असतं तर लोक किती रांजणवाडीकडे लक्ष देतील, पण हे माहितीच नाही ना लोकांना. आणि सर महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ना, आता आयुर्वेदाबद्दल आपण बोलतोय म्हणून रांजणवाडी आली ना, काही लोकांचं म्हणजे समज आहे की गैरसमज मला माहिती नाही, पण अनेक जण हा उपाय करतात की रांजणाला घासायचं आणि त्याची माती किंवा त्याचा जो थोडा निघेल काय असेल तो भाग तो डोळ्याला तिथे लावायचा, किंवा काही जण पण बोंबील उघडून लावतात, म्हणजे मी पाहिलेले प्रकार आहेत हे किंवा ऐकलेले, बोंबील उघडून लावतात. हा प्रकार कितपत योग्य आहे? अगदी बरोबर आहे. हे खरं तर हे म्हणजे अंधश्रद्धा नाही आहेत. मुळात हे मागाशी सांगितलं, रांजण म्हणजे रांजणाचा तुकडा, म्हणजे तुम्ही म्हणताय काय ते थंड आहे, तर ती रक्तातली उष्णता कमी करणार आहेत. ह्याला काय करावं लागतं, ह्याला एक तर आता कोथिंबीरीच्या रसाच्या पट्ट्या डोळ्यावर ठेवलेत की रक्तात डोळ्यातली उष्णता कमी व्हायला लागते, किंवा जसं तुम्ही आता म्हटलं की रांजणवाडी येऊन गेली आणि गाठ राहिली, मग अशा वेळेला तिथं उष्ण ट्रीटमेंट करायला लागते. म्हणजे सिम्पटम तुमचे काही नाही, तुमच्या आता पापणीला सूज नाही, डोळा लाल नाही किंवा बाकी गाठ, तर अशा वेळेला काळे मिरे जर दह्याच्या दह्याचं पाणी घेऊन काळे मिऱ्याची पावडर त्याच्यावर पेस्ट केली आणि त्याच्यावरती माचीसनं वरनं लावली, आस्ते 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 ती गाठ डिझॉल्व्ह व्हायला लागते. हा लक्षात. ट्रीटमेंट दोन भिन्न आहेत, तुम्हाला अॅक्यूट आणि क्रोनिक. अॅक्यूट म्हणजे काय, तत्सम लक्षणं तुम्हाला आता दिसत आहेत, तुम्हाला डोळा लाल होतोय, ठणक लागते, पाणी यायला लागले, ही सगळी लक्षणं आहेत. अशा वेळी तिथं थंड उपचार करणं अपेक्षित आहेत. मग तिथं रांजण घासून जे म्हणताय ना ते लावणं किंवा गैरिकाचा लेप द्यायला लागणं, कोथिंबीरीच्या पट्ट्याचं म्हणजे हे ठेवणं. सर बोंबीलचा काय प्रकार आहे? तोच उष्णता कमी करणार. अगदी बरोबर आहे ते, आणि हे केले जातात प्रकार, आणि हे घरगुती तोडगे आहेत आणि हेच उपयोगी पडतात. म्हणजे हे आयुर्वेदानुसार अगदी बरोबर आहे. हे आता तुम्हाला गंमत सांगू का, सांगली कोल्हापूर साईडला तुम्ही गेलात ना, तर लघुवमन म्हणून एक प्रकार आहे आयुर्वेदात. लघुवमन म्हणजे पंचकर्म वेगवेगळे आहेत. वमन, विरेचन, बस्ती, नसते, रक्तमोक्षण असे प्रकार आहेत. त्यातला वमन म्हणजे ओकाऱ्या काढणं, जे जनरली आत्ताची शहाणी म्हणतो आपण. शहाणी यासाठी म्हणतोय कारण खरं तर मी बऱ्याच व्याख्यानांमध्ये सांगितलं की आपल्या शिक्षणानं अर्धवटपणा वाढलाय लोकांचा. ह्याचं कारण का, एक वेळेला जे अडाणी लोक आहेत ना, डॉक्टर सांगतोय ना ते फॉलो करतील, आणि नको असलेली गोष्ट नाही बाबा विचारल्याशिवाय नको करायला. बरोबर आहे. आता झालंय काय, मला कळतंय हा आविर्भाव इतका मोठा आहे की त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट अनुकरण केली जाते आणि मग त्याचे दुष्परिणाम खूप मोठ्या प्रमाणात यायला लागतात. तर आता रोज वमन करणारे लोक आहेत, रोज वमन करून चालत नाही. मग कुठल्याच्या योगाच्या नावाखाली खपवलं जातं, कुठल्या त्या योगा टीचरच्या नावाखाली खपवलं जातं, किंवा जिम इन्स्ट्रक्टरच्या नावाखाली खपवलं जातं. पित्त आहे तर पाणी प्यायचं आणि ओकाऱ्या काढायच्या. ही प्रोसेस खरं तर स्नेहन स्वेदन म्हणजे मसाज, स्टीम ह्या प्रोसेस करून तूप पाजायला घालून मग दोष काढायची प्रोसेस आहे. आता याला दुसरा प्रकार असतो लघुवमन. लघुवमन म्हणजे हे काहीच करायचं नाही, 2-3 दिवस थोडं तूप प्यायचं, हलका आहार घ्यायचा आणि मग मीठ पाण्यानं किंवा एसटीच्या काड्यानं किंवा दुधानं ओकाऱ्या काढायच्या. हे आम्ही पैसे घेऊन करतो, बरोबर. तेच तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलात ना, लहान मुलांना कफ झाला की परजीबीला एक औषध लावायचा प्रकार असतो, ते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी लोक लावतात. तर ते लावलं की भडा 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 ओकतात आणि पोरांचा कफ जातो, ना निमोनिया होतो, ना सर्दी राहते, ना कफ राहतो. म्हणजे काय म्हणायचं लक्षात आलं ना, की पूर्वीचे तोडगे पूर्वी केले जायचे कारण आज्यांना ते माहिती होतं. आयांची आत्ताची दुर्दशा अशी आहे की त्यांनाच माहित नाही काय खायचं आणि कसं राहायचं, तर त्या बाळांचं काय सांभाळणार आहेत. त्यामुळे आपल्याला हे जी आपली ही आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे, वमन कधी करायचं हे त्या आज्यांना माहिती होतं. आत्ताच्या शिकलेल्या लोकांना काय वाटतं, अरे काय अंधश्रद्धा ही, तोंडात बोट घालून कोण ओकाऱ्या काढतं का. पण आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यापेक्षा तोंडात बोट घालून पडजीभ दाबून ओकलं, कफ जातो आणि पेशंट एका दिवसात बरा होतो, हे लोकांना कळत नाही ना. सर खरं म्हणजे ना, अडाणीपणा म्हणण्यापेक्षा बरेच जण लाजतात अशा प्रकारे सकाळी आपल्या तोंडाची स्वच्छता करताना वगैरे, आवाज म्हणा किंवा काही पण असतं, बऱ्याच जणांना लाज वाटते काय प्रकारे असं काहीतरी वेड्यासारखं करून आवाज करणं. सर याच्यातच दुसरा प्रश्न मला असा विचारावा वाटतो की डोळ्याची स्वच्छता जी करतो आपण, एकतर आहे ती म्हणजे आपण डोळे एकतर पाण्यात हे करणं, ब्लिंक करणं, आणि काही जण आहेत ते थेट असे डोळ्यांचा मारा करतात सपासप डोळ्यावर. कुठली पद्धती योग्य आहे? मुळात काय, डोळ्यांची स्वच्छता करायची प्रकार काय, जसं आता सिंपल घ्या, तो शरीराचा एक पार्ट आहे, त्याला आपण पोट नाही साफ झालं तर आपण काय करू, पोट साफ व्हायचं औषध घेऊ, सिंपल गोष्ट आहे, किंवा लंघन करू.
घरच्या घरी करायचं असेल तर काय करणार आपण, की जरा हलका आहार घेऊ, साध्या घरच्या घरी ज्याला माहिती आहे काहीतरी आयुर्वेदातलं किंवा घरातलं काही करायची पद्धत आहे. पूर्वी एरंड पार्टी असायची बरं का. एरंड पार्टी म्हणजे आठवड्यात नाही एकदा घरातला मोठा माणूस छडी घेऊन बसायचा, सगळ्या लहानग्यांना एका ठिकाणी बसवायचं, अर्धा कप दूध आणि 1 चमचा 2 चमचे वयानुरूप एरंड तेल दिलं जायचं आणि छडी घेऊन कंपल्सरी प्यायला लावायचं एरंडेल तेल. आता हे बघायलाच मिळत नाही. म्हणजे बाळाला एरंड तेल दे म्हटलं ना, एरंड तेल पिल्यासारखं तोंड का करतो आपण, जे म्हणतो ना एरंड तेल पिल्यासारखं तोंड का केलेस असं, तसं त्या पोराचा चेहरा व्हायच्या ऐवजी त्या पोराच्या आईचा किंवा त्या पालकांचा होतो. अरे आमच्या मुलाला एरंड तेल देऊ, पण ते जर दिलत ना आमच्यासारख्या वैद्यांची किंवा डॉक्टरची गरज नाही पडत. आलं लक्षात. तर मग सांगायचं काय, जर पोट नाही साफ झालं तर एरंड तेल घेतोय ना त्याला म्हणायचं रेचन. तसं नित्य रेचन करण्याची फार गरज असते. रेचन म्हणजे पोट साफ होणं. आता ह्याच्यासाठी काय वापरले गेलं पाहिजे, रेचन घेण्यासाठी साधा उपाय म्हणजे काय नसतं थंड पाण्याने डोळे धुणे नाही, काजळ हा रेचनातला एक प्रकार आहे. हो, डोळ्यात जर तुम्ही काजळ वापरताना गॉगल पेक्षाही भारी जर तुमच्या डोळ्याचं रक्षण कोण करत असेल तर ते काजळ करतं. पण आता काजळ करतं म्हटल्यानंतर काजळ घालायचेच आहे डोळ्याच्या रक्षणासाठी. काजळात वेगळे प्रकार आहेत. नित्य काजळ घालायचा एक वेगळा प्रकार असतो, नैमित्य घालायचा एक वेगळा प्रकार आहे, साप्ताहिक घालायचा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे हे आता म्हणाल हे काही नवीन प्रकार आहे. तर 7 दिवसांना घालायचा प्रकार वेगळा आहे. ती जी औषधं काजळ बनवू त्यानं, म्हणजे जसं आपण म्हणू की एरंड तेल 7 दिवसानं घ्यायचं आहे. एरंड तेल रोज घेतलं तरी चालणार आहे की नाही चालणार आहे. किंवा जुलाबाची काही औषध अशी आहेत की रोज घेऊन चालत नाही, त्यानं खूप जुलाब होतं, त्यानं जुलाबाची फ्रिक्वेन्सी वाढते. तर अशा वेळेला आपल्याला ते जुलाबाचं औषध न घेता नित्य रेचनासाठी काय घेऊ शकतो आपण, त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो, हिरडा पावडर घेऊ शकतो, एरंड तेल घेऊ शकतो. हे रोज घेतलं तर जुलाब नाही होणार, पण रोजचं पोट साफ होईल. तसं नित्यानं काजळ जे डोळ्यात घालतो आपण ते डोळ्यात घालायचं रोजचं काजळ वेगळं आहे, ज्यानं डोळ्याचं रक्षण होईल गॉगल सारखं. आता आठवड्यातनं एकदा जे घालायचं आहे ते रेचनाच्या हिशोबाने. म्हणजे पोट साफ व्हायसाठी मोठं औषध जसं घालतो तशी अशी औषधं घालून काही काजळ बनवली जातात, ज्याने डोळ्यात घातलं तर थोडं झोंबतं, इरिटेशन होतं आणि त्यातनं पाणी यायला लागतं, स्वच्छ होतात. एक्झॅक्ट. आता जर तुम्ही 7 दिवस, म्हणजे आम्ही आता दरवेळेला आपण म्हणतो ना, आता पालेभाजीच्या बाबतीत घ्या, पालेभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजेत, आठवड्यातनं एकदा तरी खाल्ली गेली पाहिजे. पण आता होतं काय, पालेभाजी खूप चांगली, रोज खा, रोज खाऊन नाही चालणार आहे. पालेभाजीत फायबर्स असतात. पालेभाजी ही अचक्षुष्य आहे. अचक्षुष्य म्हणजे दृष्टीचं हनन करतं, डोळा घालवतं. म्हणजे सगळ्यांचं मग लोक म्हणतात अरे तुम्ही असं सांगताय, आम्ही तर आयुष्यभर खातो, डोळ्याला काहीच नाही. म्हणजे खूप हेल्दी. तर मुळात काय, पालेभाजीत काहीही शरीराला मिळणारा प्रकार नाही. पालेभाजी काय करते, तुम्ही जर पालेभाज्या बायका निवडतात त्यांना विचारा, देठ तोडला तर आत फायबर्स असतात. बऱ्याचदा शौचाला तुम्ही कमोडमध्ये बघा, पालेभाजी जशीच्या तशी पडते, सगळ्यांचीच. पालेभाजी पचत नाही, त्याचे फायबर्स काम करतात. फायबर्स काय काम करतात, तर फायबर्स आत गोळा तयार करतात, लगदा तयार करतात आणि पोट वॉश आउट करतात. आलं लक्षात. वॉश आउट केलं की मग पोट साफ होतं. बरोबर. ह्यासाठी आठवड्यात एकदा पालेभाजी घ्यायला पाहिजे. का घ्यायला पाहिजे, जे आठवडाभर तुम्ही घाणेरडं खाताय, जे खरं तर खाल्लं गेलं नाही पाहिजे पण तुम्ही खाताय, तेच तुम्ही आठवड्यात एकदा पालेभाजी घ्या. कोणतं औषध घ्यायची गरज नाही पडणार. तुम्ही आठवड्यात एकदा पालेभाजी घेतली, ती जे खाताय ते सगळं वॉशआउट करायची ताकद त्या पालेभाजीमध्ये असते. ज्यांना डोळ्याची विकार नाही त्यांनी ते नक्की घ्यावं, हे सांगण्याचा मुद्दा. हे जसं वॉशआउट करायची पद्धत आहे तशीच ज्या वेळेला 8-10 दिवस, जसं आता तुम्ही म्हणताय की 7 दिवस सलग तुमचं कॉम्प्युटर वर्क आहे, 7 तास आहे, 8 तास आहे, 10 तास आहे, किंवा काही वेळेला डोळ्यावरती ताण असतो. काही व्यवसाय असे आहेत, म्हणजे आचारी माणूस आहे किंवा वेल्डिंग करणारा माणूस आहे किंवा शेतकरी माणूस आहे, कामाचा थेट डोळ्यांवर संबंध येतो, त्या लोकांचे डोळ्यात ना दोषांचा संचय होतो. एखाद्या दिवशीच लगेच होतो का डोळ्यात विकार, कधीच नाही होणार आहे. शुगर 10 वर्ष गेल्यानंतर डायबिटिक रेटिनोपॅथी बसली, शुगर 5 वर्ष गेल्यानंतर डायबिटिक रेटिनोपॅथी बसली. तसं आहे ना, ते पोट सततच डॅमेज झाले तर शरीरावर परिणाम होणार आहे. गॅसेस, एक दिवस पोट नाही सापडलं गॅसेस नाही होत. सततची तुम्हाला खोड लागली की तुम्ही दुर्लक्ष करायला लागला तर मग शरीर गॅसेस तयार करायला लागतं. तसं जर तुमचं ताणतणाव आहे, डोळ्याचं काम खूप आहे आणि तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय, तर मग डोळ्यात दोष साठत जाऊन मग डोळ्याचे विकार होत आहेत. ते होऊ नये म्हणून आयुर्वेदानं काय सांगितले, रोजचं तर काजळ घालाच, पण 8 दिवसात एक वेगळं काजळ आहे ते तुम्ही घालायला लागलात तर जे 7 दिवसात उद्योग केले ते सगळे वॉशआउट. सर, तुम्ही आता काजळ डोळ्यात घालण्याबद्दलचं जे बोललात, काजळाचे पण आहेत ना आता अनेक प्रकार आलेले आहेत. मग ते मेकअप साठी प्रत्येक मुलगी वेगवेगळे काजळ वापरत असेल, लहान बाळासाठीचं वेगळं काजळ असतं. ते कोणतं काजळ खरं तर योग्य की रोज लावण्यासाठी मुलींना, आणि लहान बाळाला जे वापरलं जातं त्यात काय प्रकार आहे? जसं मी मगाशी सांगितलं की काजळाचे प्रकार जसे वेगळे आहेत
तसं रोज वापरायसाठी साधं सिंपल काळजी सांगू, केमिकलमधलं काही करायची गरज नाही. उलट रोजचा जर केमिकलचा संपर्क यायला लागला तर तुम्हाला एक गंमत सांगतो, वंध्यत्वाच्या केसेसमध्ये बऱ्याचदा साबणाचा अतिरेक वापर हे एक प्रमुख कारण आहे. म्हणजे हे कुणी ऐकलंही नसेल, काही लोक मानसिक विकाराचे पेशंट असतात, सततचे हात धुतात साबणानं, ओसीडी एक्झॅक्ट बरोबर, त्याचा परिणाम खूप मेजर येतो. तर ह्या केमिकलचा सतत संपर्क यायला लागला तर शरीरातला धातू खराब व्हायला लागतो. बिडालक आणि पिंडी नावाच्या डोळ्याच्या काही प्रोसिजर सांगून ठेवलेत. तसंच अंजन आणि आच्छोदन काही म्हणून प्रकार. अंजन म्हणजे थोडक्यात काजळ जसं घालतो तसं घालायचं औषध आहे. तर ते पिंच सततचं होतं आणि डोळ्यावरती त्याचा ऍक्ट पडद्यापर्यंत करतं. म्हणजे जसं मी मागाशी सांगितलं की 8 दिवसात एकदा काजळ असे घातली जातात की त्यातले डोळ्यातले दोष बाहेर काढतात. तर सततचं डोळ्याच्या संपर्कात, त्या श्लेष्मल त्वचेच्या संपर्कात ते केमिकल यायला लागलं तर डोळ्याच्या दृष्टीवरती लॉंग टर्म परिणाम यायला लागतो. काही लोकांना डोळे कोरडे पडतात, काहींना डोळे लाल पडतात, मेजर इम्पॅक्ट येतो. मग असं करावं की जेणेकरून सतत डोळ्याच्या संपर्कात अशी काही गोष्टी ठेवली की डोळ्याच्या दृष्टी वाढेल. तर त्याच्यासाठी साधे साधे औषध आहेत. गंमत सांगतो, घरच्या घरी म्हणजे जसं आता बाळणपणानंतर बाळाला आणि आईला काजळ घालायला सांगितले, तर तुम्ही खरं तर काही पश्चिम महाराष्ट्रात गेला ना, अंधारी खोली म्हणून एक प्रकार असतो. अंधारी खोली म्हणजे काय, एक मोठं घर आहे, 10-12 खोल्या असतात. एखादी खोली ही बाळंतिणीची खोली असते. त्याच्यात अंधारच असतो, त्यात ट्यूबलाईट सुद्धा नसते. म्हणजे त्याच्यात लाईट नसते, त्याच्यात झरोके नसतात, त्याच्यात खिडक्या काहीच नाही, त्याला फक्त दरवाजा ना अंधारी खोली पूर्ण. ह्याचं कारण का, 3 महिने ह्या गोष्टी बाईला सांभाळाव्या लागतात, बाळंतिणीला. म्हणजे बाहेर आली ना की हळद कशी असते ना तशी ती बाळंतिणी पिवळी धमक दिसायला पाहिजे, तर त्या बाळंतिणीचं आरोग्य चांगलं टिकतं. मग तिला शेकशेकडी अपेक्षित आहे, तिला खूप मोठा लाईट अपेक्षित नाही. आलं का लक्षात? अंधाऱ्या खोलीतच ह्या गोष्टी करायला सांगितल्या. आणि त्या 3 महिन्यात मात्र काजळ घालायला व्यवस्थित सांगितले. आणि त्याच्यासाठी वेगळं काय का बाजारातनं काजळ आणायची गरज आहे का? अजिबात नाही. साधं एरंड तेल आणि तुपाचं जरी काजळ केलं ना तुम्ही आणि ते नित्याने डोळ्यात घातलं तर डोळ्याच्या आरोग्यासाठी त्याची इतकी भारी गोष्ट नाही. पण लोकांना झाले काय, हे एक तर ज्या जुन्या पुढे रूढी परंपरा आहेत, ही अंधश्रद्धा, ह्याच्या नावाखाली ते न वापरता कुठलं तरी बाजारातलं केमिकलयुक्त काजळ घ्यायचं ब्रँड आणि ते वापरायचं. आता मग हे काजळ करायचं कसं? सिंपल गोष्ट आहे. साधा तुपाचा दिवा घ्या किंवा एखादी थाळी घ्यायची, कोरफडीचा गर काढायचा, कोरफडीचा गर त्या थाळीवरती पसरायचा, तो वाळला की एक बारीक लेअर त्या थाळीवरती तयार होतो. ती थाळी उलटी पकडायची आणि त्याच्या खाली एरंड तेलाचा किंवा तुपाचा दिवा रात्रभर ठेवायचा. तर मग त्या कोरफडीच्या गरावरती त्या तुपाच्या दिव्याची किंवा एरंडाच्या तेलाच्या त्या दिव्याची काजळी पूर्ण त्या कोरफडीच्या गरावर जमा होते. दुसऱ्या दिवशी ते सगळं खरवडून काढावं, त्याच्यात ते ओलं होईल एवढं एरंड तेल टाकावं की झालं तुमचं काजळ तयार. ते खराब होत नाही आणि त्याच्या इतकं दृष्टी वाढवण्यासाठी उत्तम औषध नाही. पण हे घरच्या घरी करायचंय ना. बरं, हे जे दुष्परिणाम नाही आहेत, तुम्ही काजळ घातलं तर फायदेच फायदे, डोळ्याचं आरोग्य टिकेल. सततचा संबंध जर त्या कोरफडीचा, त्या काजळाचा त्या जर डोळ्याशी संबंधित यायला लागला तर त्याला दृष्टी चांगली टिकण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. हे नित्य वापरायचं काजळ, जसं मी सांगितले की नित्य आहे, आठवड्यातून एकदा आहे किंवा कधीतरी महिन्यातून एकदा वापरायचे, ज्या प्रकारातलं त्यातले नित्य वापरायचं काजळ. हे जर वापरलं तर डोळ्याचं आरोग्य टिकण्यासाठी घरच्या घरी करायची गोष्ट आहे, बाजारातनं काही घ्यायची नाही. आणि एकदा केलं तुम्ही काजळ पकडलं तर वर्ष 6 महिने बाहेरचे विकत घ्यायची गरज नाही पडत, इतकं जमा होतं. बऱ्याच लहान बाळांच्या आया हाच पर्याय घरी खरं तर करतात आणि हीच गरजेची गोष्ट आहे खरं तर. सर, आणि ह्याच्याच निमित्तानं अनेक मुली आहेत ना सतत मेकअप वगैरे करत असतात, अनेक प्रकारचे आय मेकअप त्यामध्ये असतात. हे कितपत योग्य आहे? कारण की ना बऱ्याच फंक्शन मध्ये पाहतो ना आपण, प्रत्येक मुलगी ना वेगवेगळ्या कलरचे लेन्स, आर्टिफिशियल लेन्स जे असतात यूज अँड थ्रो वाले, ते वापरतात. हे कितपत योग्य? 2 गोष्टी भिन्न आहेत. म्हणजे एक तर लेन्स आणि दुसरं मेकअप. आता गंमत सांगतो, आयुर्वेदात बऱ्याचदा म्हणजे डोळ्यांच्या रक्तातली उष्णता असेल तर पडद्याला सूज यायला लागते. म्हणजे शुगर नाही त्या व्यक्तीला, BP नाही त्या व्यक्तीला, मोठा कोणताही आजार नाही त्या व्यक्तीला, पण प्रचंड जागरण आहे, प्रचंड लाईफस्टाईल घाणेरडे. म्हणजे कधी जेवतो, कधी उठतो, कधी झोपतो, काही खातो, कसंही खातो. आणि मग त्याच्या ह्यानं गंमत करते. किंवा आता दुसरी गोष्ट बायकांच्या बाबतीत सांगतो, बायकांच्या बाबतीत लज्जा हा फार प्रकार काठी येणार आहे. म्हणजे काउंटरला कुठल्या तर सेल काउंटरला बाई उभी आहे किंवा ती मुलगी उभी आहे किंवा अशा ठिकाणी तिचं काम आहे जिथं तिला उठता येणार नाही, लघवीला किंवा संडासला जाता येणार नाही. अशा वेळेला ती बाई करते त्या वेगाचं धारण करायला लागते. त्या वेगाचं धारण करायला लागलं की सततचं व्हायला लागलं की मग त्याचा परिणाम शरीरावरती खूप मेजर यायला लागतो. मग ही जी उष्णता आहे रक्तातली, बऱ्याचदा आता गंमत सांगतो, मल आणि मूत्राचं
वेग धारण केला, म्हणजे सततचा एक दिवस केलाय शौचालयाला तुम्ही नाही गेला आणि त्याचा हृदयावरती परिणाम झाला असं होत नाही, पण मल आणि मूत्राचा वेग धारण केला आणि वारंवार केला तर तो हृदयावरती परिणाम करणारा इतका मोठा विकार आहे तो. म्हणजे तुम्ही ऐकलंय का कधी की शौचाला वारंवार जात नाही म्हणून या माणसाला हार्ट अटॅक आला? हे कोणताही हृदयरोग तज्ञ सांगणार नाही किंवा हे माहितीच नाही. आलं लक्षात? इतका मेजर इम्पॅक्ट हृदयावरती यायला लागतो. तसं हे सांगण्याचं कारण अशी ज्या वेळेला खोड असते, शिंक धरून ठेवलेली आहे, बायकांना स्पेसिफिक करतात अगदी, बायका शिंकायला लाजतात. काय लाजायचं? शिंक आली ती शिंकलं पाहिजे, ते अवरोध करायला लागतात, शौचालयाने मूत्राचा वेग धारण करायला लागतात आणि मग ही जी विष आहे टॉक्झिन शरीर रिअब्झॉर्ब करतं. हे गंमत घ्या, प्रवासात तुम्ही जाताय कुठेतरी, लांबचा प्रवास आहे, जोराचं इंधन लघवीला आले आणि मग तुम्हाला थांबणं शक्य नाही, मग कुठेतरी तासा दीड तासानं कुठं गाडी थांबते आणि मग ती व्यक्ती लघवीला जाते. तर मग लक्षात येतं आणि एवढी जोराची लघवी आली, ती ब्लॅडर फुल झालं होतं, लघवीची पिशवी पूर्ण भरली होती आणि गेल्यानंतर अगदी थोडी लघवी कशी झाली, मग गेलं कुठं ते पाणी? तर ज्या वेळेला तुमचं ब्लॅडर फुल होतं आणि शरीराकडं इम्पल्स येतो की आता मोकळं करा आणि तुम्ही नाही केलं, तुम्ही तसंच धरून ठेवलं, तर शरीर ते ब्लॅडर मधलं युरिन परत रिअब्झॉर्ब करतं. अरे बापरे. ब्लॅडर मधलं युरिन रिअब्झॉर्ब करतं, शरीर परत युटिलाइज करतं. आता मग हे किती धोकादायक आहे. बरोबर. हे टॉक्झिन्स आहे, शरीरानं फेकलेलं आहे, तुम्ही फेकत नाही बाहेर, त्या ब्लॅडरवरती भयंकर परिणाम येऊ नये म्हणून शरीर काय करतं, शरीर लगेच ऍब्झॉर्ब करतं परत आणि मग ते रियुटिलाइज व्हायला लागताना तेच टॉक्झिन शरीर परत वापरतं. किती भयानक. हा, आणि हे ज्या वेळेला वारंवार व्हायला लागतं त्यावेळेला त्या रक्तात घाण साठायला लागते आणि मग कुठेतरी डोळ्यावरती परिणाम आपल्याला दिसायला लागतो, कुठेतरी शरीरावरती वेगळ्या गोष्टींना आपल्याला परिणाम दिसायला लागतो. मग असे परिणाम काढण्यासाठी, म्हणजे हे जर सपोज हे सगळं झाले आणि रक्तात दोष आलाय आणि त्याचा परिणाम पडद्यावरती यायला लागलाय, नसांवरती व्हायला लागलाय, बाकी काहीच नाही विकार, तर पोटातले औषधं आणि पंचकर्म ह्याच्या सोबत आम्ही लोक काय करतो, मुखलेप देतो. आता म्हणाल मुखलेपाचा डोळ्याचा संबंध काय? तर ही विष ऍब्झॉर्ब करण्यासाठी चेहऱ्यावरती लेप आयुर्वेदात सांगून ठेवलेत. आता गंमत घ्या, पडद्यावरचे विष जे आहेत, पडद्यावरती जी सूज आहे, नसांची सूज आहे, नसांवरती विषाचा परिणाम काढण्यासाठी चेहऱ्यावर लेप करू, म्हणजे चेहऱ्यावरच्या लेपाचा परिणाम तिथं जात असेल तर तुम्ही जे विकृत लेप लावताय त्याचा परिणाम पडद्यावर नाही का होणार? त्यामुळे सततची जे लेप लावतात किंवा फाउंडेशन लावणं आहे, मेकअप करणं आहे, सततच होणं आहे, ते शरीरावर परिणाम करू न करू तुमच्या गळ्याच्या वरच्या अवयवांवरती नक्की परिणाम करतं आणि डोळ्यावरती करतच करतं. त्यामुळे व्यवसायानं रूप, ही खूप मोठी बोलता बोलता निघालेला विषय की व्यवसायानं रूप आपण वैद्यांचं कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे. मग हे का, म्हणजे व्यवसायानं रूप म्हणजे काय, जर आता कुठली तर एखादी नटी आहे जिला मेकअपच करावा लागतो, डेली मेकअप लागतो किंवा इव्हन मीडियाच्या अगदी बरोबर, जर आता हे त्यांना मेकअप करायला लागतोय, किंवा आचारी माणूस आहे त्याला गॅस जवळ काम करायला लागणार आहे, वेल्डिंगचं करतोय तो वेल्डिंगचं काम करतोय, शेतकरी आहे ज्याला उन्हात काम करायला, आणि सततच्या ह्या गोष्टी केल्यामुळे डोळ्यावर परिणाम येतोय. तर बाबा माझा हा व्यवसाय, म्हणजे डोळा जाईल ह्या भीतीपोटी आपण व्यवसाय नाही सोडू शकत, पण एवढं नक्कीच करू शकतो ना, एखाद्या वैद्याचा सल्ला घेऊ शकतो, बाबा मला मेकअप रोज करायला लागतो, तर मी ह्याला अँटीडोट काय करू की माझा डोळा नाही खराब होणार आहे. किंवा शेतकरी आहे त्याने विचारलं गेलं पाहिजे, मला माझ्या घरात हे खानदानात दिसतंय की शेती काम करत असताना मला डोळ्याचा हा त्रास होतोय, तर बाबा मी काय काळजी घेऊ म्हणजे मला डोळ्याचा त्रास होणार नाही. ही जर व्यवस्था आधीच केली तर मग व्यवसायानं रूप काही गोष्टी केल्या जरी आणि त्याचे तोडगे आपण केले जरी तरी मग त्याचे दुष्परिणाम येणार नाहीत. आता उदाहरण दाखल द्यायचं झालं, ज्याला बोलायचं खूप काम आहे, म्हणजे आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही जर सांगायचं असो तर आयडियल पेशा कोणी विचारला की पेशा व्यवसाय कोणता तुमच्या हिशोबाने चांगला की आरोग्याला काही प्रॉब्लेम करणार नाही, आम्ही सांगू शिक्षक पेशा. ह्याचं कारण का, 10 ते 5 आयुष्यभर जॉबची वेळ फिक्स आहे, जेवणाची वेळ आयुष्यभर फिक्स आहे, ह्यांच्यावर एवढा लोड कधीही नसतो की रात्रभर बसून पेपर चेक करायला लागतात, असं कधी होत नाही. किंवा त्यांना रात्रपाळीला शिकवायला कुठे जायचं असंही कधी होत नाही. म्हणजे झालं तर उलट उन्हाळ्यात गावाकडे बघितलं तर आता तर 10 ते 5 जनरली शाळा आहे, उन्हाळ्यात त्यांना उकाडा त्रास होऊ नये म्हणून सकाळी शाळा घेतील, दुपारी नाही ठेवणार, हा म्हणून सकाळी ठेवतील, म्हणजे आयडियलच वेळ झाली शेवटी. तरी सुद्धा म्हणजे ह्या लोकांचं लाईफस्टाईल सेट असतं, कारण मुलांसमोर आदर्श ठेवायचे, त्यामुळे शिक्षक राहतानाही व्यवस्थित राहतो, घाणेरडं खायचा प्रकार फारसा होत नाही, तरी सुद्धा सगळ्यात जास्त विकार शिक्षकांना येतात. ह्याचं कारण का, शुगर त्यांना असते, बीपी त्यांना असते, तो कंट्रोल होत नाही. माझ्या माहितीत पण असे अनेक शिक्षक आहेत ज्यांना आहे शुगर किंवा ह्याचं कारण काय, बल वर्ण स्मृती आणि क्रिया. बल वर्ण, बल म्हणजे ताकद, बल वर्ण म्हणजे दिसणं, स्मृती म्हणजे स्मृती, क्रिया म्हणजे क्रिया. मी बोलतोय ही क्रिया आहे, शौच करतोय ही क्रिया आहे, मूत्रप्रवृत्ती करतोय ही क्रिया आहे, अन्न पचवतोय ही क्रिया आहे. ही सगळं काम उदानवायूचं आहे. आणि ज्या लोकांचं बोलणं काम खूप आहे तर तो उदानवायू दुष्ट होतो, खराब होतो, त्याचा वात प्रकोप होतो, त्या उदानवायूचा प्रकोप होतो आणि मग विकार मागे लागतात.
म्हणजे हे कुणाला पटेल का? ह्या माणसाला बोलायचं काम खूप आहे म्हणून याला शुगर आहे, नाही ना पटणार. पण त्या माणसाची शुगर आयुर्वेदाचं निदान करून आपण घालवू शकतो. बरं, अशा लोकांना तोडगा काय? म्हणजे माझ्याकडे आता कोणी आलं, अरे मला शुगर नाही पण असं आहे बाबा तुमचं ऐकले, तर मी त्याला औषधं देत नाही. त्याला मी काय सांगतो, अभ्यंग करा. अभ्यंग का करा? वात प्रकोप झालाय, तो कमी करायचा असेल तर त्याला अभ्यंग करणं, पोटातले औषध हा नंतरचा पार्ट आहे. पण वात कमी करायचं असेल तर पहिलं औषध काय असेल तर अभ्यंग आहे. मग ज्यांचं बोलायचं खूप काम आहे, ज्यांचा प्रवासाचं खूप काम आहे, अशा लोकांनी साधा अभ्यंग जरी केलात नित्यानं तर त्यांना विकार नाही येणार हो. म्हणजे व्यवसायानुरूप, मी का सांगतो व्यवसायानुरूप कन्सल्टेशन करायला पाहिजे. हे साधा तोडगा आहे, त्याला औषध आहे का काही? नाही ना. नित्यानं नाही जमलं, आठवड्यातनं 2दा-3दा जरी तुम्ही अंगाला तेल फासायला लागलात, फक्त तेला मारुती जरी झाला तुमचा, तरी त्याचा विकार नाही येणार. आमच्यासारख्या डॉक्टरांकडे जावं नाही लागणार. चांगलेच फायदे होतील. एक्झॅक्ट. म्हणजे प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे गेलं म्हणजे आयुर्वेदात ही कन्सेप्ट नाही आहे म्हणजे आलाय आणि त्याला औषधच द्या असं नाही. गरज असेल तर औषध, गरज नसेल तर औषध नाही. त्यांच्या दिनचर्येतल्या ज्या त्रुटी आहेत तेवढ्या काढून तो तुमच्या व्यवसायानुरूप भविष्यात हे होऊ शकतं, त्यासाठी तुम्ही ह्या आहारात गोष्टी अंतर्भाव करा किंवा ह्या गोष्टी मेंटेन करा, म्हणजे विकार होणार. थोडक्यात काय तर जेवढं सुरुवातीला सोप्या पद्धतीने करता येईल उपाय तेवढे करायचे, लागलंच तर पुढे उपचार करायचे. सर मला विचारायचं म्हणजे विशेष हा प्रश्न की तुम्ही तुमचा कोणतं क्लिनिक आहे, हॉस्पिटल ज्यातून तुम्ही ही सगळी सेवा देता, आतापर्यंत असे कुठले कुठले तुमच्याकडे केसेस आल्या ज्या खूप जटिल होत्या आणि त्याच्यावर तुम्ही उपचार? मुळात काय, मी मेन ब्रँच जी आहे आपली मुख्य शाखा आहे ती सिंहगड रोड धायरी फाट्यावर. नाव काय? श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, SVSC आय केअर सेंटर, ह्या 2 नावाच्या अंडर तिथं आपल्या हॉस्पिटलमध्ये दवाखाना चालू आहे. तिथं गेली 20 वर्ष मी डोळ्यांची म्हणजे इतर शारीरिक इतर व्याधींची करतो. शारीरिक इतर व्याधींचा दुष्परिणाम म्हणून डोळ्यांचे आलेले विकार असू देत किंवा प्रॉपर डोळ्याचे विकार आहेत, सगळ्याची ट्रीटमेंट आपल्याकडे होते पंचकर्मासहित. त्याची दुसरी ब्रँच पुण्यातली आपली सदाशिव पेठेत हत्ती गणपतीच्या समोर, आणि इतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या 8 ब्रँचेस आहेत. मी पर्सनली दादर, ठाणे, नाशिक, सांगली वेगवेगळ्या रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी असतो. ह्या 4 ठिकाणी सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूर ह्या ठिकाणी माझे सहाय्यक वैद्यांच्या ठिकाणी आपल्या सहाय्यानं आपल्या OPD चालू आहेत. ह्या 8 ठिकाणी आपले कंटिन्युअस गेली बरीच वर्ष आपलं काम चालू आहे. तिथं कुणीही आलं तर ह्याचं निदान म्हणजे जसं मी आतापर्यंत सांगत आलोय की आयुर्वेदिक निदान करून ट्रीटमेंट केले तर काही आजार जे असाध्य आधुनिक शास्त्रांना सांगितले तेही कमी करणं किंवा बरं करण्यापर्यंत ट्रीटमेंट आपली खूप चांगल्या पद्धतीने करता येते. असे कोणते होते आतापर्यंतच्या केसेस ज्या फारच क्लिष्ट होत्या किंवा म्हणजे त्याच्यावर उपचार होणं फार? मुळात ह्याच्यात कसं होतं, आयुर्वेदात आत्ता जी म्हणजे मी गमतीत बऱ्याचदा म्हणतो की आधुनिक शास्त्राचे विहार सर्जन खूप मोठे मोठे नामांकित आहेत. मुळात आयुर्वेदात ट्रीटमेंट किंवा आयुर्वेद काय सांगतो, गरज असेल तर ट्रीटमेंट करा. जसं मी सांगितलं तसं प्रिव्हेन्शन गरजेचं आहे तर प्रिव्हेन्शन करा, ट्रीटमेंट गरजेची आहे तर ट्रीटमेंट करा. कोणत्याही गोष्टीची दरवेळी ट्रीटमेंट केली जात नाही. आयुर्वेदाच्या आधुनिक शास्त्राचे एवढी विहार सर्जन बसलेत, असा एकही पडद्याचा विकार नाही जो कायमस्वरूपी बरा होतोय, पण तरी मोठे मोठे सर्जन आहेत. आलं का लक्षात? तर मग रेटिनल डिटॅचमेंट आहे, डायबेटिक रेटिनोपॅथी बसलेली आहे, हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे, ऑप्टिक न्यूरायटिस आहे किंवा मॅक्युलर डिजनरेशन आहे, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन आपण म्हणू त्याला, म्हणजे म्हातारपणामुळे होणारी कमजोर दृष्टी आहे. हे जे विकार आहेत ह्या विकारांची आधुनिक शास्त्रात ट्रीटमेंट नाही म्हणजे तो बरा करण्यासाठी ट्रीटमेंट नाही. आणि ह्या सगळ्या विकारांमध्ये आयुर्वेदाचं निदान करून ट्रीटमेंट आपल्याला करता येते. आणि आपल्याकडे अशा जटिल केसेसच येतात, डोळा लाल झालाय आणि मला डोळ्यात म्हणजे डोळे आले तर मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातो, असे फार कमी लोक येतात आपल्याकडे, कारण मुळातच त्यांची श्रद्धा नसते किंवा त्यांना माहिती नाही आयुर्वेदात डोळ्याचा डॉक्टर आहे का नाही. त्यामुळे माझ्याकडे येताना जटिल केसेसच काय येतात, सगळे आधुनिक शास्त्राचे सगळे डॉक्टर फिरून झालेले आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल झालेले असतात, कुठेही जात नाही, तर चला आपण करून बघू. आणि मग त्यांना गुण दिसला की मग 10 लोकांना सांगतात आणि मग ते 10 लोक येतात. असाच प्रसार होत आलाय. आणि ह्याचाच फायदा असा होतो की एकानं दुसऱ्याला सांगितलं बरं झालेलं की मग ती विश्वास ठेवून घेतात आणि त्यांना यश पण यायला लागतं. फक्त ह्याच्यात गंमत काय होते, श्रद्धा ठेवून सांगतोय ते पत्ते पाळून केलं की मग मात्र ह्याच्यात रिकव्हरी नक्की करता येते. लोकांची गंमत काय आहे की रिस्ट्रिक्शन्स नको आहेत, तुम्ही काही औषध द्या, तुम्ही लाखाची औषध द्या, पण मी पत्ते नाही पाळणार, हे असं असतं. मग तिथं मात्र मी औषधी देत नाही आणि त्यांना सल्लाही द्यायला जात नाही. कारण असं की पथ्य नसेल, आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटचं फाउंडेशन पथ्य आहे. कारण काय, जसं मी सुरुवातीला बोललो, आयुर्वेदात निदान महत्वाचं आहे. निदान काय आहे की कशामुळे झाले आणि काय झाले, ह्या XYZ गोष्टी सेवन केल्यात म्हणून जर हा विकार झाला असेल तर आयुर्वेद पहिल्यांदा सांगते ह्या विकाराची ट्रीटमेंट करायच्या अगोदर ह्या गोष्टी बंद करा.
ह्या जर गोष्टी तुम्ही बंद नाही केल्या तर ह्याची ट्रीटमेंट होऊ शकत नाही. इथूनच काही पोहोचलं नाही खालूनच तर ते येणारच नाही. अगदी जर दारू पिऊन लिव्हर खराब झाले आणि तो दारुडा म्हटला नाही तू औषध बाबा डॉक्टर काही दे, मी दारू नाही सोडणार, तर कसं बरं करू ना. त्यामुळं मूळ पथ्य पाळता नाही आलं तर ह्याची ट्रीटमेंट नाही करता येत, आणि मग जर पाळलं तर मात्र ह्या जटिल विकारांची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने करता येते. सर तुम्ही सतत बोलताना एक आधुनिकतेचा खूप उल्लेख करता म्हणून विचारते. सध्या ना अनेक जणांचं कामाचा असा फॉर्मॅट आहे की स्क्रीन टाइम फार वाढलाय, जसं आपण मागाशी बोललोच, पण या सगळ्यामध्ये उपाय पण काहीच नाही, कारण काम तर करावंच लागणार. तुम्ही स्वतः म्हटलात की सोडून तर चालणार नाही. मग याच्यामध्ये असा कुठला उपाय आहे की स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी एवढ्या वेळेचा ब्रेक घ्यावा, किंवा असं कोणता आहे का उपाय की एवढं केलं तर तुमच्या डोळ्यांना आराम मिळू शकतो? अगदी खूप चांगला प्रश्न आहे. जसं म्हणजे उगाच बोललो की व्यवसायानुरूप कन्सल्टेशन गरजेचं आहे. म्हणजे आयटी फील्ड मध्ये तुम्ही गेलात की आयटी फील्ड मध्ये एखाद्या कंपनी 100 कामगार आहेत, ते रोजचे त्यांचं 8-10 तासाचं काम आहे. त्यात 100च्या 100 कामगारांना ड्राय सिंड्रोम बसतो का हो? नाही ना बसत. त्या 100 पैकी 10, 12, 15 लोक आहेत त्यांना ड्रायचा त्रास होतो, बाकीच्यांना नाही होत. मग हे जे मी दरवेळेला सांगतो ना, हे निदान करताना आपल्याला मग त्या लोकांना पोटाचा त्रास आहे का, लिव्हरचा त्रास आहे का, पित्ताचा त्रास आहे का, रक्तविकार आहे का, कोट्याशी संबंधित काही विकार आहेत का, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि मग त्याची ट्रीटमेंट केली जाते. हा पहिला मुद्दा. मग हे यूज नाही म्हणून काय करता येईल का? नक्की करता येतं. जसं सांगितलं तसं व्यवसायानुरूप आपल्याला जर हे करायचं असेल तर मग बऱ्याचदा असं होतं की कॉम्प्युटर 3 तासाच्या वरती जर तुमचा वापर असेल तर मग अशा व्यक्तीनं 45 मिनिट ते 1 तासाच्या अंतरानं ब्रेक घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर डोळ्याला विश्रांती 1-2 मिनिटाची विश्रांती दिली तरी सफिशियंट आहे. त्यानंतर थंड पाण्यानं डोळे धुणे हे ओंजळीत पाणी घेऊन त्या डोळ्यांचं ब्लिंकिंग करणं अपेक्षित आहे. काही लोक काय करतात ते म्हणजे टीव्हीत किंवा कुठेतरी बघितलं असताना चेहऱ्यावरती पाणी मारतात, जोराचं पाणी मारतात. सर सॉरी मी डिस्टर्ब करते, पण याच्या निमित्ताने मला म्हणायचं, काही जण आता बर्फ घेतात, बर्फाचे जे खडे असतात ते घेतात एखाद्या भांड्यात डीप, त्याच्यामध्ये डोळे ब्लिंक करतात, नाही चालत. ते कितपत योग्य? अतिशय चुकीचं आहे. अति थंड किंवा अति उष्ण डोळ्यांचे जे म्हणजे आयुर्वेदात असं सांगून ठेवलंय की 3 ठिकाणं अशी आहेत जिथं खूप थंडी किंवा खूप उष्णता नाही चालत. तर कोणते ठिकाण? एक डोळा, दुसरं हृदय आणि तिसरं जे आहे ते वृषण, म्हणजे पुरुषाच्या बाबतीत स्क्रोटम म्हणतो आपण. ह्या ठिकाणी उष्णता चालत नाही. आलं का लक्षात? तिथं जेवढी अति उष्णता किंवा अति थंडी करायला लागतात तर त्या अवयवांशी संबंधित विकार उत्पन्न व्हायला लागतात. त्यामुळे साधं रूम टेम्परेचरचं पाणी उकळून थंड केलेलं उत्तम. कारण तुम्ही ज्या कंपनीत आहे त्या कंपनीमधले वरची टाकी कशी आहे माहित नाही, ती वॉश केली की नाही माहित नाही. आपण डोळ्यासाठी करायचं आणि ते इन्फेक्शन आणखीन डोळे खराब व्हायचे. त्यामुळे घरातलं पाणी घेऊन जाणं 1 बाटली किंवा उकळून थंड केलेलं पाणी घेऊन जाणं, 1 तासानं ब्रेक घेणं, ओंजळीत किंवा आयवॉश कप बाजारात मिळतात, ओंजळीत घ्यावंसं नाही वाटत आयवॉश कप मध्ये पाणी घेणं. तुम्ही अगदी 10 ते 15 वेळा ब्लिंक करा, पाणी टाकून द्या, परत तुमच्या कामाला रुटीन चालू करा. हे आता कसरत होईल हे लोकांची. ह्याचं कारण का? 10 तास बसणार माणूस 10 वेळा डोळे धुवायचे, पण 10 वेळा डोळे धुतलेले कायमस्वरूपी चांगले आहेत. कारण आमच्यासारख्या डॉक्टरकडे गेले की नंतर 2-2, 3-3 वर्ष औषध खावी लागतात, तुम्हाला पथ्य पाळावं लागतं. त्याच्यापेक्षा थंड पाण्याने डोळे धुणं आणि 1-2 मिनिटाचा ब्रेक घेणं सहज शक्य आहे. ते नाही केलं किंवा मात्र डोळ्याचे विकार येतात आणि आपल्याला प्रॉब्लेम येतो. आता ह्याच्यासोबत अजून काय करता येऊ शकतं? ह्याच्यासोबत आठवड्यातनं एकदा एरंड तेल तुम्ही दुधातनं घ्यायला चालू केलं, किंवा आठवड्यातनं एकदा डोळ्यात 1-1 थेंब एरंड तेल टाकायला चालू केलं. डोळ्यात टाकायला भीती वाटते तुम्हाला, साध्या कोथिंबिरीचा रस काढायचा, त्याच्यात कापूस बुडवायचा आणि डोळ्यावरती कोथिंबिरीच्या रसाच्या पट्ट्या किंवा कापूस बुडवून ठेवलात, तेही नको आहे. तुम्हाला जरा स्टाईलिश पाहिजे तर साधं तुम्हाला बटाटा खिसून घ्या, त्याचे काप न घेता चांगले खिसून घ्या, आपण जसे खिसून घेतो तसे चांगले बारीक त्याचा किस करून तो डोळ्यावरती त्याचा लेप लावा. ती हीट डोळ्यातली खूप छान कमी करतं. हे साधे घरगुती जरी तोडगे केले तरी तुम्हाला कॉम्प्युटरमुळे येणारा सिंड्रोम जो आहे तो किंवा ड्राय आहे हे आपल्याला टाळता येऊ शकतं. पण हे लोकांना करायचंच नाही हो. हे करायचं शुक्रवारपर्यंत, अगदी बरोबर, शुक्रवारपर्यंत मर काम करायचं. शनिवार रविवारी नॉनव्हेज खायचं, दारू प्यायची, जागरण करायची आणि परत आणखीन जे शुक्रवारपर्यंत जे केले त्याच्यात आणखीन भर घालायची. अगदी काय व्हायला पाहिजे? शुक्रवारपर्यंत मरमर काम केले, 1 दिवस रिलॅक्स व्हा, डोळ्याची ट्रीटमेंट काही एखाद्या बाजूला करा. जसं मी आता शिक्षकांना सांगितलं की तुम्ही अभ्यंग करा, तसा आयटी किंवा स्क्रीन टाइम आहे त्या लोकांनी काय केलं पाहिजे? अभ्यंग नाही जमत आहे किंवा गरज नाही तुम्हाला, पण डोळ्यांसाठी ह्या घरच्या याला वेळ किती लागतो? 10 ते 15 मिनिटं. एवढं जरी केलं तर तो मेंटेनन्स होईल आणि मग डोळ्याचे विकार नक्की आपल्याला टाळता येतील. एक वेळ ना अनेक जण 2 टाइम स्किन केअर करतील पूर्ण, पण डोळे विसरतील. तो त्याचाच भाग आहे, पण डोळे पण ते विसरतील. सर एक आहे ना, विनोदी वाटेल हा प्रश्न, पण असा आहे की बरेच जण सांगतात की शेळीचा डोळा किंवा काय असे काही डोळे बसवले, हे खरंच असतं का? नाही, मुळात काय शेळीचा डोळा वगैरे तर बसवताच येत नाही.
तो काढला म्हणजे खरं तर डोळा बदलणं किंवा आई डोनेट करणं हा पार्टच वेगळा आहे. लोकांची कन्सेप्ट काय, हा सगळ्याच्या सगळा डोळा काढलाय आणि दुसऱ्याचा सगळ्याचा सगळा डोळा घातलाय असं नाही होत. तर डोळा डोनेट करणं म्हणजे काळा बुबुळ जो आहे तो फक्त एकाचा दुसऱ्याला बदलला जातो. आहे तो डोळा जसाच्या तसाच असतो पहिल्याचा आणि तो काळा बुबुळ बदलला जातो. त्याला केराटोप्लास्टी म्हणतात. तर त्याला आय डोनेशन आपण म्हणत असतो. डोळा मेंढीचा डोळा, बकरीचा डोळा, बकऱ्याचा डोळा असं कुणालाही कोणत्याही व्यक्तीला बसवलं जात नाही. हा, हे सोडून जर तो डोळा खराबच झालाय, तो सुकूनच गेला, मग त्याला कारणं बरीच आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, तुमचं डोळ्याचं प्रेशर वाढायला लागतं, बऱ्याच वेळा तुमची सर्जरी फेल गेलेली असते, बऱ्याच वेळा तुमच्या डोळ्याच्या आतल्या भागाला इन्फेक्शन झालेलं असतं आणि मग डोळा तो डेड होतो आणि आस्ते आस्ते श्रंक होतो. तो शेळीच्या लेंडीसारखा होतो, मग तो दिसायला खराब दिसतो. मग काय केलं जातं, तो काढला जातो आणि तिथं आर्टिफिशियल डोळा बसवला जातो. तिथं कुठल्याही व्यक्तीचा, कोणत्याही प्राण्याचा डोळा जिवंत बसवला जाऊ शकत नाही. सर, अनेक जणांना ना चष्मा लागायच्या आधी लक्षणं दिसतात, डोकं दुखणं वगैरे असतं, पण चष्म्याचा नंबर कमी करणं किंवा चष्मा कायमचा घालवणं हे आयुर्वेदानुसार आहे तितकं सोपं किंवा होऊ शकतं? आयुर्वेदातच हे होऊ शकतं. गंमत काय, चष्मा लागणं म्हणजे काय, दोन गोष्टी आहेत. डोळ्याची लांबी एकतर वाढली किंवा एकतर कमी झाली. कमी केव्हा होते, 40चा नंबर जो म्हणतो, शरीर शंक व्हायला लागतं, सुकायला लागतं. ते एकदम आता 50चा माणूस झालाय, आले 49 वय आहे, रात्री झोपल्यानं दुसऱ्या दिवशी सकाळी सुरकुतल्यानं शंक झाला, असं होईल का? ती कधीतरी प्रोसेस अगोदर चालू झालेली असते. आयुर्वेदात जे म्हणजे आपण आपल्या हिंदू संस्कृतीत म्हणा किंवा हा उष्णकटिबंध देश आहे, भारतात काय होतं, आईचं दूध, गुटी वटी ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. लहान बाळांना आपण गुटी देतो, बरोबर, तर गुटी आईच्या दुधात दिली गेली पाहिजे. तर ती लहानपणी, जसं मी मागाशी सांगितलं की पिवळी धमक बाई व्हायला पाहिजे बाळंतीने, एवढं तिला खाऊ घातलं जातं. डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, अमुक लाडू, तमुक लाडू, दूध, जेवढं हेल्दी जमेल जेवढं देतात, जेवढं त्या बाईचं पोषक तत्व वाढवता येतील, शरीरातली धातू वाढवता येईल, अशा सगळ्या गोष्टी दिल्या जातात. आहार, औषध नाही, आहार हे घेतलं की त्याचा परिणाम त्या बाळावरती चांगला येतो आणि त्याचा परिणाम आपल्याला वाढीवरती होतो. हे झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत कमीत कमी गुटी दिली पाहिजे. गुटी दिली की ती इम्युनिटी इतकी, त्या गुटीमध्ये अगदी सोन्यापासून ते वेखंडापर्यंत सगळं आहे. त्याच्यात बदाम आहे, त्यात काजू आहे, त्यात सोनं आहे, त्याच्यात काकड शिंगे आहे, सगळं आहे. त्याच्यात हिरडा बेडा आवळा आहे, त्याच्यात पोटाचे औषध आहेत, त्याच्यात कफाची औषध आहेत, त्याच्यात इम्युनिटीचे औषध आहेत, त्याच्यात वाढीचे औषध आहेत, त्याच्यात धातुवाढीचे औषध आहेत, त्याच्यात बुद्धिस्मृती एकाग्रतेचे औषध आहे, सगळं आहे त्याच्यात. ते कॉम्बो पॅक आहे आणि हा आपल्या लोकांनी त्यावेळी विचार करून ठरवलेला आहे. तो जर दिला 3 वर्षापर्यंत तर पोऱ्याची इम्युनिटी इतकी छान होते, त्याला उंचीला प्रॉब्लेम येत नाही, त्याला वजनाला प्रॉब्लेम येत नाही, त्याला भुकेला प्रॉब्लेम येत नाही, त्याला वारंवार जंत होत नाही, इतकं छान होतं. आता ही जी गुटी घेतली आपण आणि आईचं दूध 8 महिने छान पिलंय, आत्ताच्या बायका पाजतच नाहीत, हा मूळ मुद्दा. दुसरा, जर आईचं दूध छान पिलंय, गुटी घेतली, शेकशिगडी बाळबाळंतिणीची सगळी झाली, तर ही जी ताकद आहे ते वय वर्ष तुमची 25 पर्यंत टिकतं. 25 पर्यंत डेव्हलपमेंट होते. बोन ऑसिफिकेशन आपण म्हणतो ना, वाढत्या अंगाला खा. वाढत्या अंगाला का खा, कारण हाडांची वाढ पूर्ण झालेली नसते. 18 ते 19 वर्ष वयोगटापर्यंत बायका आणि 20-21 वयोगटापर्यंत पुरुषांनी वाढत्या अंगाला 2 वेळा जेवण, 2 वेळा नाश्ता केला गेला पाहिजे. एकदा ते झालं कंप्लीट की मात्र 2च वेळा जेवण अपेक्षित आहे. हे वाढत्या अंगाला खा, जेवढं खाऊ तेवढी वाढ चांगली, बरोबर. तस ती बोन ऑसिफिकेशन कंप्लीट 21 पर्यंत जसं होतं, तसे हे जे खाल्ले पिल्ले जे चांगलं आहे ते 25 पर्यंत शरीर डेव्हलप होतं. जे साठले, जे डेव्हलप झाले ते 25 ते 35 मध्ये खर्च होतं आणि मग 35 नंतर शरीराचा ऱ्हास व्हायला चालू होतो. म्हातारपण 50ला अचानक येत नाही, 35 नंतर ती सुरुवात होते. आता हेच जर चांगलं खाल्ले, हेच जर चांगलं दूध पिले, हेच जर चांगली गुटी घेतली तर ती ताकद आणखीन वाढेल. मग ज्यावेळी 35 नंतर सुरुवात व्हायला लागते, श्रंक व्हायला लागतं, एका मर्यादेपेक्षा जास्त डोळा श्रंक झाला तर मला त्याला म्हणायचं 40चा नंबर. सिंपल. डोळा असा आहे तो असा व्हायला लागलाय, म्हणजे डोळ्याची जी रुंदी आहे ती कमी व्हायला लागली, शरीर श्रंक होते तसं डोळा श्रंक झाला, त्याला म्हणायचं 40चा नंबर. तसाच डोळ्याची लांबी वाढली, मग लांबी वाढायची कारणं अनंत आहेत. लांबी वाढायची कारणं जसं आता पोट नाही साफ झालं की डेरी सुटायला लागते, किंवा ज्यांना सिझर झाले त्यांच्या लोकांचे पोट, मांड्या, बटक सुटायला लागतात. हे जसं दुष्परिणाम आहेत तसं डोळ्याशी निगडीत, डोळ्याच्या सन्निध असणाऱ्या अवयवांशी निगडीत किंवा कोठ्याशी निगडीत किंवा शरीरात असे काही दोष किंवा तुमचं खाणंपिणं वागणं असं आहे ज्याचा परिणाम डोळ्यावरती यायला लागलाय आणि डोळ्याची लांबी वाढायला लागली, त्यावेळी म्हणायचा डोळ्याचा लागलेला नंबर. मग घालवता सांगतो ना, तो जर मर्यादेपर्यंत असेल,
तो जर मर्यादेपर्यंत असेल तर तो आपल्याला, आणि वयाच्या आत असेल म्हणजे 20, 22, 25 वयोगटापर्यंत जर व्यक्ती असेल आणि नंबर कमी असेल 3, 3.5, 4 पर्यंत नंबर असेल तर आपल्याला तो घालवता येतो. त्याच्यापेक्षा जास्त नंबर असेल तर तो घालवणं फार कठीण होतं. काही लोकांचा 6, 7, 8 नंबरही जातो, पण हे सगळ्यांचं नाही जात. मग अशा लोकांना मग ट्रीटमेंट काय काय पद्धतीने केली गेली पाहिजे? तर मुळात काय होतं, रबर घ्या, एखाद्या रबराची लांबी रुंदी ठरलेली आहे, तो ताणला की ताणला जाणार आहे, पण ताणताना त्याचा तो रबराचा जो थिकनेस आहे तो कमी होतो. डोळ्याच्या पडद्याची एक विवक्षित जाडी आहे, ती जर डोळा ताणला गेला तर तो पडद्याची जी थिकनेस आहे ती जाडी आहे ती कमी व्हायला लागते. आणि त्याला म्हणायचं मायोपिक डिजनरेशन. मायोपिक म्हणजे डोळा लांबल्यामुळं पडद्याचं झालेली झीज, झिजतो का पडदा? झिजत नाही, तो लांबल्यामुळं पडद्याचा थिकनेस कमी व्हायला लागलाय. मग तो 10 नंबर पर्यंत असेल, शक्यतो -10 पर्यंत असेल तर शक्यतो डोळ्याला प्रॉब्लेम येत नाही. पण 10च्या वरती गेला, पडदा कधी फाटेल हे सांगता येत नाही, नंतर कायमचं अंधत्व येऊ शकतं. मग अशा वेळेला नंबर घालवायचा हट्टाच करायचा का? नाही, अशा वेळेला नंबर कमी केला पाहिजे जेणेकरून डोळा स्वस्थितीत येईल. मग आता लोक मला लगेच म्हणतात, डॉक्टर तुम्ही नंबर कमी करतो म्हणून सांगताय. आधुनिक शास्त्रात डॉक्टर तर नंबर घालवतात, नंबर घालवतात. मुळात ती ट्रीटमेंट पडद्याच्या बाबतीत चेंजेस होत नाहीत. डोळ्याचा जो पडदा आहे तो तसाच असतो, फक्त काळ्या बोबळ्याचा शेप बदलला जातो जेणेकरून तुमचा चष्मा तुम्हाला लागला नाही पाहिजे. तुमच्या डोळ्याची स्थिती तशीच आहे. हे जे धोके आहेत, जर सपोज 12 नंबर आहे तुम्ही नंबर घालवताय तर पडदा तुमचा धोकादायक अवस्थेतच आहे, तो दुरुस्त नाही होणार आहे, तो भविष्यात पडदा फाटणारच आहे. म्हणजे ही स्वतःचीच आपली फसवणूक आपण नाही का करत? चष्म्यासाठी चांगला डोळा खराब करायचा, त्याच्यापेक्षा तुम्ही डोळा नंबर कमी जरी केला, नंबर नाही गेला, सपोज 12 आणि 15 नंबर आहे, त्याचा जर आपल्याला 4 आणि 5 पर्यंत कमी करता आला तरी सुद्धा आयुष्यभरासाठी डोळ्याचं रक्षण झालं ना, धोका नाही राहणार. त्यामुळे काही लोकांचे नंबर आपल्याला घालवता येतात, काही लोकांचे नंबर कमी करता येतात, आणि काही लोकांचा झपाट्यानं वाढतो. म्हणजे आज 1 आहे, 6 महिन्यानं 2 होतो, परत वर्षाभरानं 4 झालेला असतो, 2 वर्षानं तो 8 झालेला असतो. ही जी ग्रोथ आहे ही धोका आहे, ज्यासाठी की अंधत्वच येणार आहे भविष्यात. मग आपल्याला अशा पेशंट मध्ये काय करावं लागतं, आपल्याला ती वाढता जो रेशो आहे तो स्टेबल करावा लागतो. तो जरी झाला तर धोका टळला. पण मुलांचा आणि स्पेसिफिक मुलींचा हट्टाच असतो चष्मा घालवणं. चष्मा घालवणे हे सोल्युशन नाही, आयुष्यभर डोळ्यांचं रक्षण होणं हे सोल्युशन आहे. मग ते कोणत्या कॅटेगरीत बसतात? मग तो नंबर घालवता येत असेल तर घालवता येतो, कमी करता येणार असेल तर तो कमी करता येतो, किंवा ज्याची एखाद्याची वाढ आहे झपाट्याने ती थांबवता येते. मग ह्याच्यातही आपल्याला 2-3 प्रकार आहेत. चष्मा लागताना जनरली सिम्पटम काय असतं आपल्याला? एक तर दिसणं कमी आहे, किंवा डोकं दुखतं. ज्यावेळेस डोळ्याने डोके दुखतं आणि मग नंबर लागलेला असतो तो तुलनेत लवकर घालतो. मग भले एखाद्या वेळेला अशा व्यक्तीचा नंबर 5 आणि 7 असेल तरी तो जाईल. ज्याचा मुळात दिसणं कमी झालंय आणि मग नंबर लागलाय त्याचा तुलनेत नंबर झपाट्यानं जात नाही, थोडा वेळ घेतो. मग हे असं का? तर ह्याचं असण्याचं कारण डोळ्याचा जेव्हा दिसणं कमी व्हायला लागतं त्यावेळेला फंक्शनली डोळ्यात फंक्शन आहे ते हॅम्पर होतं. डोळा दुखणं, डोकं दुखणं हे सिम्पटम बऱ्याचदा, म्हणजे मायग्रेन आहे, सततचं पोट साफ झालेलं नाही, बाहेरचं खाण्याची सवय आहे, प्रचंड जंत आहेत, आलं लक्षात, पोटाशी संबंधित लक्षणं आहेत, ही कोणतीही लक्षणं असलं तर डोळे डोकं सततचं दुखतं आणि मग नंतर नंबर लागतो. मग अशा वेळेला तो मूळ आजार घालवला आणि मग डोळ्याची ट्रीटमेंट केली तर नंबर घालवता येतो. त्यामुळे कशात बसतो हे ठरवून आपल्याला त्याने ट्रीटमेंट करण्याची गरजेचं आहे, आणि अशा व्यक्तीमध्ये आपल्याला चष्मा घालवता येऊ शकतो. पण आपण ना सर, हे फार नाही म्हणता ना, पण काही ठराविक वयोगटातील लोकांबद्दल. पण आता जर पाहिलं आपण तर अनेक लहान मुलं, म्हणजे जे अजून शाळेत पण जात नाहीत, त्या मुलांना आपण अक्षरशः भिंगाच्या चष्म्यांसारखे चष्मे बघतो लावलेले. ते कितपत धोकादायक आहे? कारण अनेक पॅरेंट्सला असं वाटतं की मोबाईल बघितल्याशिवाय आमचं मूल जेवतच नाही किंवा त्याशिवाय ते शांतच राहत नाही. हे कितपत योग्य आहे? कारण की भिंगाचा चष्मा 4-4 वर्षाच्या 5-5 वर्षाच्या मुलाला लागणं हे काही योग्य वाटतच नाही. ह्याचं कारण काय? मुळात जशी मी मगाशी म्हटलं की शिक्षणामुळे अडाणीपणा आलाय. ह्याचं कारण जे सांगतोय काय, तुम्ही शहरी भागात आणि ग्रामीण भागातली तुलना करा. म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, मी पहिल्यांदा सफरचंद 11वीला खाल्लं. अरे बापरे. हा, सफरचंद 10वी पर्यंत खाल्लेलं नव्हतं. म्हणजे हे कुणाला पटणारी नाही, आणि हे गावाकडे असंच आहे. गावाकडे फळं कुठली मिळतात? काही कारण होतं का त्याच्या मागे? नाही, कारण नाही. मुळात काय, म्हणजे ते मी सफरचंद खाणार नाही असं नाहीये काही. सफरचंदच आलं नाही आमच्या समोर, म्हणजे आम्ही कुठं जायचा प्रश्न येत नाही. गावाकडे अशी गंमत असते, पाहुण्यानं किंवा घरात येणारी फळं खा, किंवा गावात जी अवेलेबल आहेत ती फळं खा. म्हणजे झाडावतळा पेरू खा, झाडावतळा आंबे खा. आलं लक्षात? सफरचंद हे आपलं फळच नाही. आपलं फळ नाही म्हणजे आपल्या भागातलं फळ नाही, ते काश्मीर. तर मग आपल्याकडे ते अवेलेबल नाही, 10वी पर्यंत मिळालं नाही. तेच आत्ताच्या मुलांना बघा, किंवा ड्रायफ्रुट्स घ्या, बदाम, काजू, पिस्ता. म्हणजे बदाम किंवा मनुके आम्हाला दिवाळीत फरसांमध्ये किंवा चिवड्यात मिळायची.
आणि बदाम हे कधीतरी कोणतरी पाहुणा असा कोणतरी जागीरदार आलाय किंवा कोण मोठा आलाय तर त्याच्या म्हणजे बदामाचा शिरा करतो तसा तो बदाम मिळायचा. ऑब्व्हियसली ड्रायफ्रुट्स महाग पडले तेवढे म्हणजे तो तर आहेच. म्हणजे सांगण्याचं कारण आणि तेच तुम्ही शहरी भागात बघा तर आताच्या आया शिकलेल्या आहेत, म्हणजे शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आणि ते घरी आहे, ती काय कुठेतरी वाचलेलं असतं बदामात हे आहे, काजूत ती आहे, खजुरात ती आहे, अक्रोड म्हणजे बुद्धी वाढवतं. मग ही बाई काय करते, संध्याकाळी 7-8 बदाम भिजत घालते, दुसऱ्या दिवशी सकाळी ते 7-8 बदाम, 2-3 काजू, 2-3 पिस्ते, अक्रोड ह्याचा खुराक बाळाला दिला जातो. तुम्ही बघा कोल्हापूर साईडला तालमी आहेत, तालमीत केळ, दूध, ड्रायफ्रुटचे लाडू, डिंकाचे लाडू भयंकर खुराक दिला जातो. पण व्यायाम त्यांना किती असतो हे विचार करा. बरोबर. आयुर्वेदानुसार ह्या गोष्टी भयंकर पचायला जड आहेत. ह्या खाव्यात जेवढं खातोय त्यानुसार शरीराला तितका व्यायाम, तितका एक्सरसाइज. आताच्या पोरांना मैदानी खेळच नाही, तो त्यांचा मैदानी खेळ म्हणजे तो मोबाईलवरचा मैदानी खेळ. अशा पोरांना खाल्ले ना अन्न भाजी पोळी पचत नाही, तिथं तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि काजू पिस्ता बदाम जर घालायला लागला तर कसं चालेल. बरोबर. दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हटलात की पोरांना मोबाईल दिल्याशिवाय ते खातच नाहीत, मी ही खोटी बुक आहे. हे जनरली आपण बऱ्याचदा बघत असतो बघा, जेवण केले तासाभरानं आईनं किंवा बायकोनं घरात भजी तळी की आपल्याला भुकेची जाणीव होते, त्याला आपण त्याला म्हणायची खोटी भूक. ज्या वेळेला आपल्याला खणखणीत भूक लागली असेल तर समोर दिसेल तर खाल्लं गेलं पाहिजे आणि खातोच माणूस, मग ती बाळ असो किंवा मोठा माणूस असो. ज्या वेळेला मला हे नको, मला ते नको, मला मोबाईलच पाहिजे, मला टीव्हीच पाहिजे अशी नखरे यायला लागतात, त्यावेळेला समजायचं की ह्या पोराच्या पोटाशी संबंधित विकार आहेत, ह्याला भूक नाही. मग अशा लोकांनी नाही जेवलं तरी चालतं, पण आयांचं मन होत नाही. मग त्या काय करतात, एकतर अरे 2 पोळ्यात नाही 2 घास तरी पोटात जाईल म्हणून ते मोबाईल लावून देतात, किंवा मग बिस्किट आणि टोस्ट सारखे पदार्थ त्याला आवडते ते करून देतात. असं न करता तुम्ही त्या आयाने थोडी धाडस केलं, 2-3 दिवस त्या पोराला जीवच नाही दिलं, खाल्लंच तर असं खा, नंतर नाही तर मग 4-5व्या दिवसापासून आपसुक ते खायला लागतं डोळ्यांचं. म्हणजे ते तर ह्या सगळ्या गोष्टीचं हे सगळं सांगण्याचं कारणाचं ह्या सगळ्या गोष्टीमुळे अजीर्ण व्हायला लागतं. अजीर्ण झाली की लहान मुलांमध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने होतात, एक जंत आणि दुसरा कफवृद्धी. आता लहान मुलांनी पोहे खाल्ले तर पित्ताची ओकारी झाली असं होत नाही, पण मोठ्या तरुण मुलांना होतं ना पित्ताची ओकारी. तसं आपण फळ खाल्लं तर कफ होईल का, पण लहान मुलांना फळ खाल्ले की कफ होतो ना, हे कारण ते कफाचं वय आहे. तर त्यावेळेला ज्यावेळेला जंत किंवा कफ व्हायला लागतो आणि मग अशा लोकांना डोळ्याला नेत्राला कफाचं वय आहे. लहान मुलांना लहान वयात वारंवार कफ व्हायला लागला, वारंवार जंत व्हायला लागले, मैदानी खेळ नसतील आणि मग अशा जोडीला आया जर मोबाईल देत असतील तर अशा लोकांना लवकर नंबर लागतो आणि तो झपाट्याने वाढतो, म्हणून ते भिंगाचे चष्मे असतात. त्यामुळे बेसिक गोष्ट काय आहे, जर भिंगाचे चष्मे टाळायचे असतील तर नुसतं मोबाईल बंद करून नाही चालणार आहे, त्या पोरांच्या खाण्यापिण्याकडे नाही खेळाकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि हे गेलं तर आपल्याला ह्या लहान मुलांमधले नंबर जे आहेत ते झपाट्यानं वाढणंही थांबवता येतात आणि त्यांचे योग्य वेळी ट्रीटमेंट केली गेली तर नंबर घालवता येतात. मग ह्याला बऱ्याच म्हणजे पोटातली औषधं असतात, डाएट तर आलंच आहे, जसं मी आता सांगतो ते डाएट सांभाळणं आहे, आणि याला काही डोळ्यांचे व्यायामही केले जातात. हे जर व्यवस्थित सांगड घातली तर डोळ्याच्या चष्म्याची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीनं अगदी 2 आणि 3 वर्षाच्या लहान बाळापासून ते अगदी 90 वर्षाच्या माणसापर्यंत कुणाची करता येऊ शकते. तुम्ही डोळ्यांच्या व्यायामाचा उल्लेख केला सर. आपण अनेक प्रकारचे व्यायाम म्हणजे आम्ही ऐकतो किंवा सगळेजण करत पण असतील. डोळ्यांचा व्यायाम काय नक्की, कोणते कोणते व्यायाम? खरं तर हे सांगणं थोडं कठीण आहे, म्हणजे ह्याच्यात कसं होतं हे शिकवणंच अपेक्षित आहे. म्हणजे आता प्राणायाम आहे, म्हणजे आता मी प्राणायामची नावं सांगू शकतो की बाबा कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका आहे, भ्रामरी आहे, पण ते असं कसं करायचं हे सांगणार नाही. म्हणजे काय असू शकतात, कशा प्रकारे डोळ्याचे वेगवेगळे कसं होतं व्यायाम हे मुळात दृष्टी की काही मिनिटाला डोळे उघड झाप नाही म्हणजे ते सांगतो ना, ते कसं होतं व्यायाम जे आहेत ना, मुळात व्यायामानं काय होतं, व्यायामानं अग्नी वाढतो, हा सगळ्यात महत्वाचा भाग. अग्नी म्हणजे काय, पित्त. हे पोटात लागणे वाढतो, ते पाचक पित्त, डोळ्यात लागणे म्हणजे आलोचक पित्त, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. तर व्यायामानं स्नायू चांगले व्हायला लागतात. तर व्यायाम जे आहेत हे सगळे व्यायाम, जसं आता म्हटलं डोळ्यांचे स्नायू कमकुवत झालेत आणि तिरडेपणा आलाय किंवा डोळ्याचा नंबर जास्त आहे, तर पोटातले औषधे दिलेत ज्याच्यामुळे मूळ कारण आहे ते दिले, आहाराचं नियोजन केल्यानं व्यायाम करायला. व्यायामाचे वेगळे डोळे वेगवेगळ्या पद्धतीने फिरवणं, अँटी क्लॉकवाईज फिरवणं, क्लॉकवाईज फिरवणं, डोळ्यांचे काही अॅक्युप्रेशर पॉईंट आहे ती व्यायामात शिकवले जातात. डोळ्याचे पण हो अॅक्युप्रेशर पॉईंट असतात, ते भोळ्यांच्या वरती, डोळ्यांच्या खाली, पापण्यांच्या खालच्या भागाला असतात, किंवा कानाच्या पाळीच्या
मागे काही पॉईंट आहेत, कानाच्या पाळीवरती काही पॉईंट आहेत, ते अॅक्युप्रेशर पॉईंट दाबणं आहे, दूर बघणं जवळ बघणं असे काही व्यायामातले प्रकार आहेत. सन ट्रीटमेंट म्हणून आहे, सूर्याकडे बघायची एक ट्रीटमेंट आहे डोळे बंद करून. डोळे बंद करून सूर्याकडे बघणं हा प्रकार आहे. आय वॉशचे वेगळे प्रकार आहेत, ते वेगळ्या औषधी काढ्याने आय वॉश केले जातात आणि मग त्यासोबत व्यायाम केले जातात. वेगळे व्यायाम करत असताना वेगळे आय पॅक लावले जातात. मग आय पॅकमुळे ते डोळ्यातली हीट कमी होते आणि स्नायूंचं बळ वाढवणारे आहेत. तर थोडक्यात व्यायाम जसे शरीराचे आहेत, जे चेहऱ्याचे असतात, वेगळ्या अवयवांचे आहेत, पाठीच्या मणक्याचे ज्यावेळी विकार होतात त्यावेळी पाठीच्या मणक्यांसाठी स्पेसिफिक व्यायाम दिले जातात. किंवा फ्रोजन शोल्डर सारखे विकार असतील तर त्याला खांद्याचे जे व्यायाम दिले जातात. तसे डोळ्याचे नंबर कमी करण्यासाठी किंवा स्टेबल करण्यासाठी डोळ्याची त्या व्यक्तीनुरूप व्यायाम सेट केले जातात आणि ते दिले जातात आणि शिकवले जातात. ते केलं तर डोळ्याचा नंबर कमी होणं, स्टेबल होणं किंवा वाढ थांबवणे ह्या सगळ्यासाठी त्याचा आमूलाग्र बदल आपल्या डोळ्यामध्ये दिसतो आणि विजन पटकन वाढताना दिसते. त्याचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, फक्त आपल्या वेगळ्या सेंटरला भेट देऊन ते आपल्याला करता येऊ शकते. ओके सर, शेवटाकडे जाता जाता एक प्रश्न की एक प्रकार असा आहे जो बघता बघता एखाद्याची दृष्टी जाते किंवा जे का आपण म्हणतो की डोळ्यांमध्ये शॉर्ट होणं, जसं बल्ब अचानक जातो त्या प्रकारे, तो प्रकार नेमका काय आणि ते त्याला वेगवेगळे कारण आहेत. म्हणजे कसं होतं, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की रात्री झोपताना डोळ्यात छान आहे, सकाळी उठलं दिसणं बंद झालं. हो. तर ह्याला दोन गोष्टी, म्हणजे एक आजार असा आहे की ज्याच्यामध्ये आता शुगर आहे, मधुमेह आहे आणि हायपरटेन्शन आहे. मधुमेह किंवा हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब असेल तर बऱ्याचदा अचानक रक्तस्राव डोळ्यात होतो आणि दिसणं पूर्ण बंद होतं. डोळा आतून, म्हणजे आत व्हिट्रस कॅव्हिटी आहे, जी त्यात एक नॅचरल जेली असते, त्याच्यात ते रक्तस्राव होतो आणि पूर्ण ती गडूळ होती, त्यामुळे प्रकाशकिरण पास होत नाहीत आणि दिसणं अचानक बंद होतं. हा एक पहिला मुद्दा असतो. दुसरा, अचानक एक दिवस काय होतं की जसं हृदयात ब्लॉकेजेस बसतात तसं रक्तवाहिन्यांमध्ये, खरं तर आपल्याला दिसताना डोळा मोठा दिसतो, डोळ्याचा पडदा मसुरीच्या डाळीच्या त्या सरफेस इतका असतो, त्यामुळे त्याच्यावरच्या रक्तवाहिन्या तितक्याच बारीक असतात. आता हृदयात ब्लॉक बसून हार्ट अटॅक येत असेल तर ते डोळ्याच्या पडद्या नसांच्या बाबतीत नाही का होणार. मुळात हृदयात ब्लॉक बसणं किंवा डोळ्याच्या नसा ज्या रक्तवाहिन्यात त्याच्यात ब्लॉक बसणं हा डोळ्यांचे विकार किंवा हा हृदयाचा विकार नाहीच आहे, मुळात तो मुळात रक्ताचा विकार आहे. जर सततची व्यसनाधीनता असेल, स्ट्रेस फॅक्टर असतील, आधुनिक शास्त्राच्या मोठ्या आजारांची काहीतरी औषधं सतत चालू असतील, पोटाचे विकार आहेत, लिव्हरचे आजार आहेत, अनियमितता आहे दिनचर्येत, या सगळ्या गोष्टीमुळे जेव्हा रक्त खराब व्हायला लागतं, रक्त घट्ट व्हायला लागतं, त्यावेळेला जर खूप रक्त घट्ट झालं तर हृदयात ब्लॉकेजेस बसतात. तसंच अत्यल्प प्रमाणात असेल किंवा हृदयात नाही ब्लॉक बसला पण मग तो अगदी छोटा ब्लॉक पडद्याच्या वरच्या रक्तवाहिन्यांमध्ये बसतो आणि मग ती पडद्याला पूर्ण सूज येते आणि रक्तस्राव व्हायला लागतो आणि अचानक होतं. ह्याच्यानंतर मागे जी मेंदूकडे जाणारी नस आहे त्याला सूज येताना अचानक दिसणं बंद व्हायला लागतं. त्यामुळे नेमकं आता अचानक दृष्टी जाण्याचं कारण की डोळ्यातल्या त्या मोठ्या आजारामुळे रक्तस्राव झालाय का, रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस बसून रक्तस्राव झालाय का, मागच्या नासांना सुजून दिसणं बंद झालंय, हे सगळं चेक करून आपल्याला ठरवावं लागतं. पण ह्या सगळ्या गोष्टी अचानक जे दिसणं बंद होतं, ह्या जी कारण आहेत किंवा जे विकार आहेत ते सगळं कारण शोधून जर ट्रीटमेंट केली की ते कायमस्वरूपी त्याची रिकरन्सी टाळता येते. हे सगळे जे विकार सांगितलेत ह्या सगळ्या विकाराची रिकरन्सी वारंवार असते. म्हणजे आधुनिक शास्त्रानुसार ह्याची ट्रीटमेंट त्या वेळेस जर हायपरटेन्शन किंवा डायबिटीसमुळे जर रक्तस्राव झाला तर त्याचं लेझर करणं आहे. किंवा जर जसं सेंट्रल रेटिनल व्हेन ऑक्लुजन किंवा आर्टरी व्हेन ऑक्लुजन आहे तर त्याच्याही बाबतीत जर सूज आणि ब्लिडिंग असेल तर इंजेक्शन आणि लेझर आहे. किंवा ऑप्टिक न्यूरायटिस बसला असेल तर त्याला स्टेरॉइड औषधं देणं आहे. ह्या गोष्टी करणं, तो एपिसोड घालवणं, तात्पुरतं दृष्टी वाढवणं, एवढंच आधुनिक शास्त्र करतं. ह्याच्या पुढे हे परत येऊ नये म्हणून काही नाही. मग अशा विकारांसाठी मात्र परत असं होणे असं वाटत असेल तर त्याचं मूळ निदान करून जर आयुर्वेदाच्या माध्यमातून जर ट्रीटमेंट केली गेली तर आपल्याला हे विकार समूळ घालवता येतात, ह्याची रिकरन्सी कायमची घालवता येऊ शकते. सर, खरं तर डोळ्यांच्या बाबतीत सुद्धा आयुर्वेद इतक्या चांगल्या प्रकारे काम करू शकतं किंवा इतके चांगले उपचार असू शकतात हे बऱ्याच जणांना माहिती नसेल आणि ते तुमच्या माध्यमातून अनेकांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद पहिलं तर तुमचे. आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे क्लिनिकच्या माध्यमातून अनेक जणांना याचा बहुतेक फायदाही होऊ शकतो. आणि जर अशा प्रकारचे डोळ्यांचे कोणते आजार किंवा कोणत्याही व्याधी म्हणा साध्या जरी असतील तर त्या नेमक्या काय आहेत, त्याच्या मागची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर जर उपचार घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की सरांच्या क्लिनिकला किंवा त्यांच्या सेंटरला जाऊन भेट देऊ शकता. त्याबद्दलची संपूर्ण माहिती खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही दिलेली आहे, त्यासाठी तुम्ही तिथे भेट देऊन नक्की सरांशी संपर्क साधू शकता. खूप खूप धन्यवाद सर.